आजचा आपला टॉपिक आहे बिल्डिंग परमिशन विथ ॲम्लिगेशन आणि हाऊ टू ग्रास चलन अपडेट प्रोसिजर BPMS आणि हाऊ टू जनरेट CIN आणि GIN नंबर. आजचे हे आपले 3 टॉपिक आहे. त्याच्यामध्ये पहिला टॉपिक आपण बिल्डिंग परमिशन विथ ॲम्लिगेशन घेणार आहे. तर मी स्टार्ट करत आहे ॲम्लिगेशन विथ बिल्डिंग परमिशन. पहिल्यांदा आपल्या जी हे आमची टेस्टिंग साईट आहे. आपल्या महावस्तूवर जायचं आहे. महावस्तूवर जाऊन आपले जे क्रेडेन्शियल आहे युजरनेम पासवर्ड टाकायचा आहे याच्यामध्ये. कॅप्चर टाकायचं आहे. हे लॉग इन झाल्यानंतर कोणत्या ULB साठी तुम्हाला प्रोजेक्ट क्रिएट करायचं त्या ULBचं नाव सर्च करायचं इथं. सपोज मी रत्नागिरी घेते. ते सिलेक्ट करून सबमिट बटनवर क्लिक करायचं. हे तुमचं डॅशबोर्ड ओपन होईल. डॅशबोर्ड ओपन केल्यानंतर तुमच्या लेफ्ट साईडला टिपिक लाईन म्हणून आहे टॅब. त्या टिपिक लाईन प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये तुमचे एक्झिस्टिंग प्रोजेक्ट शो होईल जे तुम्ही ऑलरेडी क्रिएट केलेले आहे. आता आपल्याला जो प्रोजेक्ट आहे बिल्डिंग परमिशन विथ ॲम्लिगेशन हे न्यू क्रिएट करायचं. न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. माझा आवाज येत आहे करेक्ट सर? त्याच्यानंतर टाईप ऑफ ULB कॅटेगरी ही आपण जेव्हा तुम्ही ULBचं नाव सिलेक्ट करता लॉग इन करता वेळेस तेव्हा तो बाय डिफॉल्ट इथं कॅटेगरी येऊन जाते आणि त्याचं ULBचं नाव पण बाय डिफॉल्ट येऊन जातं. त्याच्यात नेम ऑफ सर्व्हिस. नेम ऑफ सर्व्हिसमध्ये आपले भरपूर सर्व्हिस आहे ऑनलाईन केलेले आपण स्टार्ट. त्याच्यामध्ये आज आपण जे घेत आहे ते बिल्डिंग परमिशन विथ ॲम्लिगेशन आहे. बिल्डिंग परमिशन विथ ॲम्लिगेशन सिलेक्ट करायचं आहे आणि इम्प्लिमेंट एजन्सी हे तुमच्यावर डिपेंड राहणार आहे. प्रायव्हेट आहे की चॅरिटेबल ट्रस्ट आहे, पॅनल अथॉरिटी आहे की सेमी गव्हर्नमेंट आहे. जो प्रोजेक्ट आहे ते कोणत्या इम्प्लिमेंटेशन एजन्सी करत त्याच्यानुसार इथं सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर स्पेशल जे स्पेशल स्कीम आहे हे काय मॅन्डेटरी दिलं नाही आहे. जर तुम्ही याच्यामध्ये भरपूर आपण स्कीम ॲड केलेलं आहे याच्यापैकी जर असेल तर तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर सर्व्हिस सब टाईप. तर सर्व्हिस टाईपमध्ये R2R प्रोव्हिजन म्हणजे हे जे प्रोजेक्ट असेल R2R प्रोव्हिजनमध्ये ते इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला प्रोजेक्ट नेम जो तुमचा प्रोजेक्ट तुम्ही हे करणार आहे डेव्हलपमेंट त्याचं प्रोजेक्टचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर साईट ॲड्रेस जे तुमची साईट असणार आहे जिथं तुम्ही डेव्हलपमेंट करणार आहे त्या इथं प्रॉपरली त्या साईटचा ॲड्रेस टाकायचा आहे. त्याचं म्हणजे सर्वे नंबर, त्याच्यानंतर प्लॉट नंबर, त्याच्यानंतर तुमचं लोकेशन कुठं आहे, त्याचा तालुका, विलेज, डिस्ट्रिक्ट सर्व इथं प्रॉपरली मेन्शन करायचं आहे. कारण तुमचं जे साईट ॲड्रेसमध्ये तुम्ही मेन्शन करणार ते तुमच्या प्लॅनवर येणार आहे. त्याच्यामुळे प्रॉपरली साईट ॲड्रेस इथं मेन्शन करायचं तुम्हाला.
त्याच्यानंतर रेफरन्स रिजेक्ट नंबर हे काही कंपल्सरी नाही आहे. जर तुम्ही रिवाइज वगैरे घेत असाल तर त्यासाठी हे ऑप्शन दिलेले आहे. त्याच्यानंतर अपलोड DP-RP प्लॅन, पार्ट प्लॅन. जो तुमचा जे प्लॉट आहे तो कोणत्या याच्यामध्ये झोन, जे DP प्लॅनमध्ये जर तुमचा सर्वे नंबर आहे की कोणत्या झोनमध्ये नुसार तुमचं पार्ट प्लॅन JPG मध्ये अपलोड करायचं. त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वार्ड नंबर हे डिपेंड ऑन याच्यावर असतो. जर ULB जे प्रत्येक ULBला आपलं ॲडमिन लॉगिन असतो. ॲडमिन लॉगिनमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वार्ड जर ॲड केले असेल तर इथं शो होतात, अदरवाईज शो होत नाही. त्याच्यानंतर याच्या अपलोड गुगल इमेज. तुम्ही DP-RP प्लॅन सोबत गुगल इमेज पण अपलोड करू शकता. जिथं तुमचा साईट ॲड्रेस आहे त्याची गुगल इमेज पण इथं अपलोड करू शकता. त्याच्यानंतर रेग्युलायझेशन. तुमचे जे प्लॉट आहे तो ऑथराईज आहे का अनऑथराईज आहे हे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर टाईप ऑफ डेव्हलपमेंट. जो तुमचा प्लॉट आहे तो LIG मध्ये आहे की रो हाऊस आहे की सेमी डिटॅच आहे की डिटॅच आहे की ग्रुप हाऊसिंग प्लॉट आहे की इंडिपेंडेंट प्लॉट आहे. तुमच्या प्लॉटनुसार इथं सिलेक्शन करायचं आहे. सेमी डिटॅच असेल तर सेमी डिटॅच, डिटॅच असेल तर डिटॅच. माझा प्लॉट डिटॅच आहे तर मी डिटॅच सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर इन्सेटिव्ह तुम्ही या परमिशनमध्ये या म्हणजे या परमिशन मला इन्सेटिव्ह FSI घ्यायचं असेल तर तुम्ही येस करून त्याच्यामधलं जे स्टार आहे रेटिंग स्टार तुम्ही सिलेक्शन करू शकता. त्याच्यानंतर सर काही क्वेश्चन आन्सर असतील आपण सगळं पार्ट कंप्लीट झाल्यावर आपले सर या संदर्भातच एक विचारायचं आहे सर. फक्त जर रॉ लँड असेल तर तिथं अनऑथराइज सिलेक्ट करायचं का? रॉ लँड असेल तर अनऑथराइज. मला एक सांगा, तुमचं सँक्शन लेआउट वगैरे मध्ये नाही का? नाही रॉ लँड आहे सर. आणि तुम्ही अमलकमिटी करून बिल्डिंग परमिशन घेणार आहे का? नाही, फक्त बिल्डिंग परमिशन. सर आता आपला हा जो टॉपिक होता अमलकमिशन विथ बिल्डिंग परमिशन, यासाठी सँक्शन लँडच लागते. आजचा टॉपिक तो आहे. ओके ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर डेट ऑफ साईट सर्वे बाय टेक्निकल पर्सन. जेव्हा तुम्ही एखादा प्रपोजल घेतात म्हणजे प्रोजेक्ट तयार करण्यासाठी त्याच्या अगोदर तुम्ही सर्वे करता प्लॉटवर जाऊन, त्याचं डेट इथे टाकायची तुम्हाला. त्याच्यानंतर टाईप ऑफ प्रपोजल. आता तो जे तुम्ही डेव्हलपमेंट करणार आहे तो डेव्हलपमेंट करण्याचं जे बिल्डिंग असणार आहे ते रेसिडेन्शियल आहे की कमर्शियल आहे की इंडस्ट्रियल आहे की मिक्स आहे की एज्युकेशनल आहे की ग्रुप हाऊसिंग आहे की इन्स्टिट्यूशनल आहे, याच्यापैकी कोणते आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर तुमची जे स्कूटी पेमेंट ऑलरेडी पेड केलेलं असेल तिथं ऑप्शन दिलेलं आहे, येस करायचं आहे. म्हणजे कधी कधी जर तुम्ही ऑलरेडी एखादा प्रपोजल ऑलरेडी पेमेंट केलेली आहे तर त्यासाठी तुम्हाला एक ऑप्शन आहे येस म्हणून, येस करून कंटिन्यू जाऊ शकता. त्याच्यानंतर एरिया नेम. एरिया नेममध्ये तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं तुमचं जे काही एरिया असणार आहे तुमच्या IGR प्रमाणे इथं सिलेक्शन करायचं. त्याच्यानंतर फूड अफेक्टेड एरिया. जर तुमचा प्लॉट फूड अफेक्टेड एरियामध्ये असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. त्याच्यानंतर लोकेशन. तुम्ही आता जे तुम्ही डेव्हलपमेंट करत आहे ते लोकेशन कंजेस्टेडमध्ये आहे की नॉन कंजेस्टेडमध्ये आहे की TOD मध्ये. याच्यामध्ये गावठाण म्हटलं RP मध्ये गावठाण म्हणजे कंजेस्टेड गावठाण कोरिया हे पण ऑप्शन दिलेले आहे. माझा लोकेशन नॉन कंजेस्टेड मध्ये आहे तर मी सिलेक्ट केलं नॉन कंजेस्टेड. त्याच्यानंतर रोड डिटेल्स. जे तुमचा प्लॉटचं समोरून म्हणा जे काही साईट तुमच्या प्लॉटच्या साईटमधून जे काही तुमचा रोड चाललेला आहे तो बिलो 9 मीटर आहे की अबो 9 मीटर आहे ते सिलेक्ट करायचं याच्यामध्ये. त्याच्यानंतर टाईप ऑफ प्लॉट लेआउट. याच्यामध्ये जे काही तुमचा जे प्लॉट आहे जे कोणत्या सँक्शन लेआउटमध्ये आहे की गुंठ्यावरीमध्ये आहे की कंपाऊंड स्ट्रक्चरमध्ये आहे की नॉन सँक्शन लेआउटमध्ये की रॉ लँडमध्ये आहे की एरिया अंडर सिटीजमध्ये तुमच्या प्रोजेक्टनुसार इथं सिलेक्ट करायचं. सँक्शन लेआउट सब डिव्हिजन जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला ती अगोदर सर्व डेटा एंट्री करावं लागते. जे तुम्ही लेआउट ऑफलाईन झालेले असेल
त्याच्यामुळे बिल्डिंग परमिशन, कोणती बिल्डिंग परमिशन म्हणा, बिल्डिंग परमिशन विथ अमेंडेशन, त्यासाठी हे प्रोजेक्ट तयार करण्याच्या अगोदर तुम्हाला सर्व डेटा एंट्री करावी लागते. लेआउटची, लेआउट टेंटेटिव्ह, लेआउट फायनल, दोन्ही सर्व डेटा एंट्री करून अथॉरिटी करून अप्रूव्ह केल्यानंतर इथं तुम्हाला तो अप्रूव्ह केलेला नंबर रिफ्लेक्ट होईल. त्याच्यानंतर पूर्ण माहिती चेक करून घ्यायची आणि सेव्ह बटनवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट टॅबला जाऊ, प्लॉट डिटेल्स. प्लॉट डिटेल्समध्ये इथं प्लॉट डिटेल्समध्ये आपण तुमचं जे हे आहे झोन, कोणत्या झोनमध्ये आहे, रेसिडेन्शियल झोन R1 मध्ये आहे की इथं झोन विथ शॉप लाईन R2 मध्ये आहे, त्यात तुमच्या प्रोजेक्टनुसार इथं सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर इजेस, तुम्ही जे हे आहे बिल्डिंग आहे ते कोणत्या इजेस मध्ये घेणार आहे, त्याच्या इथं भरपूर इजेस दिलेले आहे, तुमच्या प्रपोजल प्रमाणे इथं सिलेक्ट करायचं. त्यानंतर इथं टिका नंबर, सिटी सर्वे नंबर, कसारा नंबर, गट नंबर इथं तुम्हाला फिलअप करायचं. इथं तुमचा प्लॉट नंबर टाकायचा. सेक्टर नंबर असेल तर टाकू शकता, अदरवाईज तुम्ही कंटिन्यू करू शकता. त्याच्यानंतर विलेज, तर विलेजचं नाव टाकायचं. त्याच्यानंतर इथं एरिया ॲज पर फिजिकल सर्वे ॲज ऑन साईट, इथं तुमचा प्लॉटचा जे आहे तो एरिया टाकायचा आहे. त्याच्यानंतर एरिया ॲज पर इन रेकॉर्डनुसार पण माझा सेम प्लॉट आहे आणि CTS मॅप मेजरमेंट प्लॅननुसार पण सेम आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला इथं 2 ऑप्शन दिलेले आहे आता, IGR आणि मॅन्युअली. जर IGR प्रमाणे जर आपण सिलेक्ट केलं ते IGR प्रमाणे येतात इथं सिलेक्शनसाठी. जर इथं तुम्ही मॅन्युअली सिलेक्ट केलं तर जे प्रत्येक एरियाला ॲडमिन लॉग इन मधून जे कॉन्फिगरेशन केलेलं आहे ASR एरिया, इथं ॲडमिन मध्ये जे ऍड केलेलं आहे त्याच्यानुसार तुम्हाला इथं शो होईल. त्याच्यापैकी तुम्ही दोन्ही ऑप्शन चूज करू शकता. IGR मध्ये तुम्हाला दिसत नसेल तुमचा सर्वे नंबर वगैरे तर तुम्ही मॅन्युअली सिलेक्ट करायचं आहे. मॅन्युअली सिलेक्ट करून इथं तुम्ही एरिया सर्च करायचं आहे आणि इथं CTS नंबर तुम्हाला इथं येईल. आणि अदरवाईज इथं तुम्हाला मॅन्युअल मध्ये शो नाही झालं, इथं पण नाही, इथं पण नाही, तर तुम्ही जे पर्टिक्युलर जे URL आहे त्याला कॉन्टॅक्ट करून ऍड करून घ्यायचे. ओके. त्याच्यानंतर इथं प्रोटा IPS आहे. जर तुम्हाला या प्रपोजल मध्ये प्रोटा यूज करायचा असेल तुम्ही येस करून इथं प्रोटा तिथं याच्यामध्ये प्रोटा IPS इंडेक्स मध्ये तुमचा प्रोटा फिलअप करायचा आहे जे काय असेल, अदरवाईज घ्यायचं नसेल तर नो करायचं. त्याच्यानंतर खाली तुम्हाला एक नोट आहे, ओनली वन ॲप्लिकंट यू कॅन सिलेक्ट इन द होल प्रोजेक्ट, वन ॲप्लिकंट इज मस्ट ॲप्लिकंट पॉवर ऑफ ऑटो मस्ट बी रजिस्टर्ड. म्हणजे इथं सर्च करण्याच्या अगोदर तुम्हाला अदर म्हणजे KYC करायचे आहे. सपोज तुम्ही हे प्रोजेक्ट क्रिएट करत आहे, क्रिएट करण्याच्या अगोदर तुम्हाला आपल्या जे होम पेजला म्हणजे लॉग इन करण्याच्या अगोदर रजिस्ट्रेशन म्हणून ऑप्शन असतो, तिथं क्लिक करायचं. तिथं तुम्हाला 2 ऑप्शन शो होईल, एक टेक्निकल पर्सन आणि एक ॲप्लिकंट. त्याच्यापैकी तुम्हाला ॲप्लिकंटचं सिलेक्ट करायचं आहे कारण आपल्याला ओनरची KYC करायची, ओनरची रजिस्ट्रेशन करायचं आहे. तिथं ओनरची रजिस्ट्रेशन करून कंप्लीट झाल्यानंतर एक तुमच्यासारखं एक लॉग इन तयार होतो ओनरचा लॉग इन झाल्यानंतर तुम्ही जेव्हा इथं प्रोजेक्ट फिलअप करता तेव्हा तुम्हाला जेव्हा त्या ॲज पर KYC नुसार रजिस्ट्रेशननुसार तुम्हाला तिथं जे सिलेक्ट केलेलं आहे इंडिव्हिज्युअल ओनर सिलेक्ट केलेलं आहे की मल्टिपल, या कॅटेगरीत जे काही सिलेक्ट केलेले असेल ते इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इज ॲप्लिकंटवर क्लिक करायचं आणि इथं ते नाव जे काही. या संदर्भात माझी एक शंका होती, या संदर्भात माझी शंका होती, तर समजा 7 ओनर जर असतील आणि दोघांना पॉवर ऑफ अटर्नी दिले असेल तर सिलेक्शन कसं करायचं? 7 ओनर आहेत का माझ्या पर्टिक्युलर प्रॉपर्टीला आणि दोघांना पॉवर ऑफ अटर्नी दिलेली आहे, तर मी सिलेक्शन कसं काय? एकच पॉवर ऑफ अटर्नी एकच सिलेक्ट होतं का? हो सर, एकच होते. बरं, आपण एक काम करू, एवढा सेशन कम्प्लीट होऊ देऊ आणि जेव्हा एक्सपर्ट टीम ऍड होईल तेव्हा तुम्ही हा क्वेश्चन करा. ओके. आता आपल्याला कसं आहे
amalgamation with building permission with data आणि traceचा इश्यू होते. बाकी मग ते आपण एक्सप्लेन करू. ठीक आहे. हा टास्क ठीक आहे. कम्प्लीट होऊ द्या, मग तुमचे जे क्वेश्चन असेल आपण नेक्स्ट डिस्कस करून कम्प्लीट करू. ओके. ओके ओके. ओके. इथे जे तुम्ही रजिस्ट्रेशन केलेले आहे, जेव्हा ते ऍप्लिकंट टाईप जे सिलेक्ट केले आहे तेच ऍप्लिकंट टाईप इथं सिलेक्ट करायचं आहे. कधी कधी काय होतं, तुम्ही करता रजिस्ट्रेशन, जेव्हा ओनरची रजिस्ट्रेशन करता इथं मल्टिपल चं रजिस्ट्रेशन करता आणि इंडिव्हिज्युअल मध्ये सर्च करता, त्याच्यामुळे इथं नाव येत नाही. तर पहिले आपण रजिस्ट्रेशन करता वेळेस आपल्याला माहित असलं पाहिजे की आपण रजिस्ट्रेशन करता वेळेस कोणतं ऍप्लिकंट टाईप सिलेक्ट केलेलं आहे. आता मी इंडिव्हिज्युअल केलेलं आहे, त्याच्यामुळे इंडिव्हिज्युअल सिलेक्ट केलं आणि हे माझं ओनरचं नाव आहे, सर्च केलं. आणि त्याच्यामध्ये आता सर्च केल्यानंतर इथं होल्डर नेम ॲज पर रेकॉर्ड ऑफ राईट्स आणि कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आय डी, पोस्टल ॲड्रेस आणि आधार नंबर ॲज पर तुमच्या KYC नुसार इथं रिफ्लेक्ट होतो. पण कधी कधी आपल्या एका नावाची व्यक्ती सेम असतात, म्हणजे सेम कधी कधी येऊन जातात. त्याच्यामुळे तुम्ही इथं जेव्हा सिलेक्ट करता ओनर, त्याचा एक वेळेस आधार नंबर पण तुम्ही चेक करून घ्यायचं की त्यांचं आधार कार्ड आहे का सेम. कारण कधी सर्व अप्रूव्ह झाल्यानंतर पण असा इश्यू येतो की जेव्हा प्लॅनवर KYC होतो तेव्हा तुम्ही व्हेरीफाय करता KYC किंवा आधार लिंक असं मॅसेज येतं. कारण तुम्ही इथे सिलेक्शन चुकीचं केलेलं आहे. नाव जर सेम असेल पण तुम्ही चुकीचं नाव सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे इथं सिलेक्ट केल्यानंतर पण इथं एक वेळेस व्हेरीफाय करून घ्यायचं. हे खूप इम्पॉर्टंट आहे. कधी कधी चुकून कसं होतं, एखाद्याचं ओनरचं नाव मिडल नेम आणि त्याचं सरनेम कधी कधी सेम असतं. बाय मिस्टेकली चुकीचं सिलेक्ट केलं जातं, प्रपोजल अप्रूव्ह होऊन जातं. त्या स्टेजला आपण काहीच करू शकतो. त्यामुळे तुम्ही प्रॉपरली त्याचा ऍड्रेस चेक करा, त्याचा मेल ID चेक करा. तुम्ही डाटा भरताना ते एक काळजीपूर्वक करा, त्याच्यानंतर मग तुम्हाला काही अडचण येणार नाही. ओके. हे एक म्हणजे लक्षात असू द्या, कारण भरपूर असे कधी कधी तिकीट येतात. त्याच्यामुळे इथं सिलेक्शन केल्यानंतर एक व्हेरीफाय करून घ्या की त्या व्यक्तीचं आधार कार्ड सेम आहे का आपण सिलेक्शन केलेलं. ओके. त्याच्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे. ओके. ओके. आता हे आज आपण जे बघत आहे ना, बिल्डिंग परमिशन विथ अमॅलिगेशन आहे. आपले 2 प्लॉट आहेत, त्याच्यापैकी आपण एका प्लॉटची माहिती भरलेली आहे, सिरियल नंबर 1. आता आपली दुसऱ्या प्लॉटची सेम माहिती फिलअप करायची. तर सेम आपण R1 मध्ये जाणार, इंडियन रेसिडेन्सी, सर्वे नंबर, त्याच्यानंतर प्लॉट. आता माझा 20 नंबरचा अगोदरच होता, ही माझा 21 नंबरचा प्लॉट आहे. आता त्याच्यानंतर सेम व्हिलेजचं नाव टाकायचं. त्याच्यानंतर एरियाज फिजिकल सर्वे ऑन साईट नुसार इथं ते एरिया टाकायचं. सेम माझा रिन्यू रेकॉर्ड नुसार आहे एरिया. त्याच्यानंतर मेजरमेंट प्लॅन नुसार पण सेम एरिया आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे IGR मॅन्युअली काय ऑप्शन आहे. त्याच्यानंतर इथं इंडिव्हिज्युअल ओनर सिलेक्ट करायचं, ऍप्लिकंटचं सिलेक्ट करायचं. आता बिल्डिंग परमिशन विथ अमॅलिगेशन मध्ये काय होतं, एक प्लॉट फिलअप केल्यानंतर जेव्हा आपण दुसरा प्लॉट फिलअप करतो इथे तुम्हाला मॅन्युअली ऍड करायचे, जे आपण सेम अगोदर जे भरलेले आहे. आपण आता फिलअप केलेले हे आपण जे परत प्लॉट डिटेल्स भरत आहे ते सेकंड प्लॉटचं भरत आहे. कारण आपलं जे सर्व्हिस आहे बिल्डिंग परमिशन विथ अमॅलिगेशन, बिल्डिंग परमिशन मध्ये काय करतो आपण सिंगल प्लॉटची माहिती फिलअप करतो. याच्यामध्ये जेवढे
अम्युलेशनचे हे असतील, अम्युलेशन विथ बिल्डिंग परमिशनची सर्व्हिस आहे, जेवढे प्लॉट असतील त्या प्लॉटची सेपरेटली तुम्हाला माहिती फिलअप करायची याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक करायचं. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला खाली तुम्हाला एक शो होईल सिरियल नंबर 1, सिरियल नंबर 2. म्हणजे आपण पहिल्यांदा 20 नंबर प्लॉटची माहिती भरली, त्याच्यानंतर 31 नंबरची माहिती भरली, दोन्ही माहिती भरलेली आहे. लक्षात ठेवा, बिल्डिंग परमिशन विथ अमोलिगेशन मध्ये सेपरेट प्लॉट डिटेल्स फिलअप करायचे आहे तुम्हाला. जर तुमचे 4 प्लॉट असतील तर 4 प्लॉटचे डाटा येतील, 2 असेल तर 2, 3 असेल तर 3. एकाच प्लॉटच्या डिटेल्स मध्ये तुमचे 4ही अमलगमेशन विथ प्लॉटचे डाटा भरू नका, सेपरेट भरून. हे का भरलं जातं याचं तुम्हाला ट्रेसिंग करताना मी ते दाखवेल की याच्याने काय इम्पॅक्ट होईल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचे. त्याच्यामध्ये आता अदर डिटेल्समध्ये जे प्रोव्हिजन आहे पहिली, वेदर ॲप्लिकेशन इज ॲज पर प्रोव्हिजन ऑफ टेबल नंबर 7.1 हँगर एपिसोड ऑफ UDCPI. याच्यानुसार तुम्ही जर तुमचे प्रपोजलमध्ये हँग एपिसोडचे यूज करायचं असेल तर तुम्ही येस करून ते ॲडिशनल एपिसोड टिकन बाय TDR पेड प्रीमियमनुसार तुम्ही जाऊ शकता, अदरवाईज नो करायचं. त्याच्यानंतर वेदर DPRP रोड अफेक्टेड 7.2 इंटिमेट ऑफ एरिया ऑफ रोड वाइंडिंग. जर तुमच्या प्लॉटमधून एखादा जर रोड जात असेल तिथं तुम्हाला त्या रोडचा एरिया ॲड करायचा. जेवढा रोड आहे तो पार्शली इन सितू ते एरिया इथं हे करायचं, ॲड करायचं, याच्यामध्ये मेन्शन करायचं जो काही रोड वाइंडिंग एरिया जात आहे तेवढा. त्याच्यामध्ये नसेल तर तुम्ही इथं नो करून कंटिन्यू करू शकता. त्याच्यामध्ये त्याच्यानंतर बेसिक APSI, प्रीमियम APSI, TDR तुमच्या ॲज पर प्लॉटवर जेवढा बेसिक एरिया मिळणार आहे इथं तुम्हाला इथं फिलअप करायचं आहे. त्याच्यानं प्रीमियम जेवढं मिळणार इथं फिलअप करायचं आणि TDR इथं फिलअप करायचं. म्हणजे मिळणार म्हणजे जेवढं तुम्ही एरिया यूज करणार आहे त्याच्यामध्ये इथं फिल करायचं याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर इथं खाली एक्झिस्टिंग बेसिक APSI, एक्झिस्टिंग प्रीमियम APSI हे कशासाठी आहे, जेव्हा तुम्ही रिवाइज परमिशन घेतात त्यासाठी हा एक टेबल दिलेले आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट सेव्ह नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. त्यामध्ये पण जर तुमचा रिवाइज असेल, जर तुमचं रिवाइज बिल्डिंग परमिशन असेल तर ह्या इथे जे व्हॅल्यू आहे, ओके, इथे तुम्ही इंडेक्स फिल करायचं. म्हणजे रिवाइज बिल्डिंग परमिशन असेल तर त्याने 1.1 नुसार त्याचा कन्झ्युम इंडेक्स त्या टायमाला 0.30 घेतला असेल तर 0.30 टाकायचं. तुम्ही इथे काय करतात, त्याचं त्या टायमाचा बिल्ड 50 स्क्वेअर मीटर असेल तुम्ही 50 स्क्वेअर मीटर टाकतो, आणि रिपोर्ट जनरेट होताना स्कूटी रिपोर्टमध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू दिसतात, मायनसमध्ये दिसतात, त्याचा इम्पॅक्ट तो इथे पडतो. त्यामुळे तुम्ही हे एक्झिस्टिंग बेसिक APSI जर रिवाइज बिल्डिंग परमिशन असेल तर ती व्हॅल्यू पुट करताना त्याचा इंडेक्स टाकायचा पॉईंटमध्ये. ओके, नेक्स्ट. ओके, त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटन क्लिक करायचं. ओके, त्याच्यानंतर आर यू डुईंग एक्झिक्युशन ऑफ फॉर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन इथं नो करायचं आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर एनी परमिशन इथं पण नो करायचं आहे, सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपली बिल्डिंग टाईप टॅब आहे, याच्यामध्ये आपली बिल्डिंगची डिटेल फिलअप करायची. बिल्डिंगचं नाव काय, तर बिल्डिंगचं नाव टाकायचं आहे. जसे की विंग A, विंग B जसे असेल त्याच्यानुसार इथं नाव टाकायचं तुम्हाला. नंबर ऑफ फ्लोर, तुमच्या बिल्डिंगमध्ये किती फ्लोर आहे, माझा एकच फ्लोर आहे बिल्डिंगमध्ये. त्याच्यानंतर प्लिंथ लेवल, तुमची जे बिल्डिंगची प्लिंथ लेवल आहे तिथं मेन्शन करायचे. ओके, त्याच्यानंतर ऑक्युपन्सी ऑफ ईच ग्रुप, हे जेव्हा तुम्ही प्लॉट डिटेल्समध्ये जे प्रपोजल टाईप घेतात त्याच्यानुसार इथं तुम्हाला इथं ऑक्युपन्सी ऑफ ईच ग्रुप इथं सिलेक्शन करायला मिळते. आता रेसिडेन्शियल सिलेक्ट केल्यानंतर रेसिडेन्शियल मधले जे सब कॅटेगरी आहे ते इथं तुम्हाला शो होतील. मी आता सिलेक्ट केलं मल्टी फॅमिली बिल्डिंग.
आता तुमची किती टेनामेंट आहे बिल्डिंग मध्ये इथं तुम्हाला मेन्शन करायचं. ओके. त्याच्यानंतर इथं फ्लोअरचं नाव, ग्राउंड फ्लोअर, त्यांचं फ्लोअर हाईट, त्या फ्लोअरची हाईट किती आहे आणि तो फ्लोअर कशासाठी यूज करणार आहे. आता इथं फक्त रेसिडेन्शियल येत आहे. काय येत आहे की आपण फक्त रेसिडेन्शियल जेव्हा प्लॉट डिटेल्स प्रोजेक्ट डिटेल्स मध्ये टॅबमध्ये जे आपण सिलेक्शन दिलेलं आहे प्रोपोजल टाईप रेसिडेन्शियल, त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल आणलेलं आहे ओनली. जर तुम्ही तिथं मिक्स जर घेतलं असतं तिथं मी त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल, कमर्शियल, एज्युकेशनल सर्व टाईपचे युजेस आले असतील. त्याच्यानंतर इथं चेकबॉक्सचे ऑप्शन आहे. स्टील फ्लोअर असेल तर तिथं क्लिक करायचं आहे, ग्राउंड फ्लोअर असेल तर क्लिक करायचं आहे, बेसमेंट असेल तर क्लिक करायचं आहे. माझा हा ग्राउंड फ्लोअर आहे तर मी चेकबॉक्सवर क्लिक केलेलं आहे. त्याच्यानंतर इथं सिक्वेन्स 0 घेतलेलं आहे, सेव्ह करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर इथं तुम्ही जे बिल्डिंग टाईप इथं माहिती जे फिलअप केलेली आहे खाली तुम्हाला सिरियल नंबरमध्ये इथं शो होईल. इन केस तुमच्या एकापेक्षा जास्त बिल्डिंग असेल तर परत सेम इन्फॉर्मेशन फिलअप करायची आणि सेव्ह करायचं. जेवढे बिल्डिंग असतील प्रत्येक बिल्डिंगची सेपरेट इन्फॉर्मेशन फिलअप करायची. त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट बिल्डिंग, इथं बिल्डिंग वाईज पण सिलेक्ट करून मॅप टू लिस्ट करायचं आहे. अदरवाईज तुम्ही ऑल करून पण मॅप टू लिस्ट करू शकता. त्याच्यानंतर सिलेक्ट फॉर सुपरवायझर. आम्हाला कसं असं कधी कधी तिकीट येतात किंवा सर्व्हिस अप्लिकेशन जो फॉर्म असतो आपला, जे माझा ॲरो चाललेला आहे याच्यामध्ये आम्ही कंटिन्यू सर्व कंप्लीट केल्यानंतर लास्ट जेव्हा सबमिट करतो, फायनल करतो सबमिट सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्म, तिथे एरर येतो किंवा सुपरवायझर पेंडिंग म्हणून. इथं तुम्ही जे सिलेक्शन केलेलं आहे त्याच्यानुसार तुम्हाला त्याची DSC अप्लाय करायची. तर हे पण एक लक्षात असू द्या. जेव्हा तुम्ही सुपरवायझर नाव सिलेक्ट करताना तिथं सिलेक्ट केल्यानुसार त्यांच्या लॉग इनला जाऊन DSC अप्लाय करायची. त्याच्यानंतर फायनल सबमिट करायचं. ओके. हे फिलअप केल्यानंतर परत टिपिक लाईन प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. जो आपण प्रोजेक्ट क्रिएट केलेला आहे, हे आज आपला प्रोजेक्ट कोड झालेला आहे जनरेट, आणि त्याचं नाव मी जे टाकलं इथं शो झालेलं आहे, आणि सर्व्हिस कोणती आहे, आणि प्रोजेक्ट डेट ज्या दिवशी तुम्ही प्रोजेक्ट क्रिएट केलं त्या डेट, आणि इथं स्टेटस पण चेक करून घ्यायचं की आपण ऑनलाईन फायनल सबमिट प्रॉपरली झालेलं आहे का. इथं डन असेल तर तुम्ही प्रॉपरली अपडेट झालेलं आहे. जर इथं पेंडिंग आलं, जसं की खाली ऑफलाईन फायनल सबमिट पेंडिंग म्हणून आहे, हे काय आहे, जे आपले टिपिक लाईन सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये जे आपण ट्रेसिंग करतो ते ट्रेसिंग कंप्लीट करून फायनल सबमिट केल्यानंतर डन येईल. तर आपण हे पण कन्फर्म करून घ्यायचं की ऑनलाईन फायनल सबमिट झालेले का. कारण आपण कधी कधी डायरेक्ट टिपिक लाईनमध्ये जातो, तिथं टिप लाईनमध्ये प्रोजेक्ट आपलं म्हणजे टिप लाईन सॉफ्टवेअरमध्ये जातो, तिथं लॉग इन करतो, तिथं जे क्रिएट केलेलं आहे प्रोजेक्ट ते कधी कधी शो होत नाही. कारण इथून जोपर्यंत कंप्लीट होणार नाही तोपर्यंत तिथं प्रोजेक्ट शो होणार नाही. ओके. हे झालं आपला फ्रंट एंड पार्ट. आता याच्यानंतरचे जे ट्रेसिंग पार्ट आहे ते पराग सर सांगणार आहे तुम्हाला याच्यानंतरचं. थँक्यू. हॅलो एव्हरीवन. आता मी तुम्हाला फ्रंट एंड डाटा आहे तो दाखवला. मी ट्रेसिंग वाला पार्ट घेतोय. प्रॉपरली सर्वांनी लक्ष द्या. रेकॉर्डिंग करायचं असेल तर रेकॉर्डिंग करून घ्या. ओके. म्हणजे तुम्हाला बिल्डिंग परमिशन अमलगमेशनची जर ट्रेसिंग करणार तर तुम्हाला कसलीही ट्रेसिंगची अडचण येणार नाही. फक्त तुम्ही हे स्टेप फॉलो करा. ओके. ओके. तुम्हाला माझी स्क्रीन दिसते? हो दिसतंय सर. आता बघा, मी तुम्हाला एक
याच्यावर काही स्टेप ऑफ रिपोर्ट जनरेशन प्रोसेस हे शेअर केली आहे. सर्वांनी याचा स्क्रीनशॉट किंवा एक पिक काढून ठेवा. ह्या स्टेप फॉलो करायचे आहे ट्रेसिंग करताना आणि आपला रिपोर्ट जनरेट होईल. सर्वांनी हा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा, तुम्हाला हे बेनिफिट आहे. ओके, आता आपण ट्रेसिंग वाला पार्ट चालू करू. आता टिपिक लाईनला लॉग इन करेल. टिपिक लाईनला लॉग इन केलं. त्यानंतर परमेश्वर सरांनी जो प्रोजेक्ट बनवला आहे तो सर्च केला. त्यांनी हा प्रोजेक्ट कोड होता आपला, डबल क्लिक करून ओपन केलं. तुम्हाला जर असा मेसेज आला तर यावेळेस फक्त काय करायचं, याला एक्झिस्ट करायचं. तर तुम्हाला असा मेसेज शो झाला तर या पद्धतीने मी माझा प्रोजेक्ट कोड ओपन करून घेतला. आता याच्यात काय करायचं, जो आपला ड्रॉइंग आहे, म्युन्सिपल ड्रॉइंग आहे, ती आपण ऍड करायची. ठीक आहे, बाकीने म्यूट करा. विठ्ठल सर म्यूट करा. आता आपण जो माझी म्युन्सिपल ड्रॉइंग आहे, ट्रेसिंग पार्ट आहे, ड्रॉइंग इथे ऍड करून घेऊ. ऍड कशी करायची हे बघा. ही जी ड्रॉइंग आहे त्याच्यावर राईट क्लिक करेल. राईट केल्यावर ब्राउज करेल. ब्राउज केल्यानंतर माझ्या ज्या लोकेशनला माझी ड्रॉइंग आहे ती मी तिथून सिलेक्ट करेल. मी सिलेक्ट केली, ओके केली, सक्सेसफुल झालं. आता त्याच्यानंतर त्याच्यावर डबल क्लिक करून तुला ओपन करेल. आपल्याकडे ऑटोकॅड 2020 ते 2024 हे व्हर्जन जे आहे ते आपण यूज करायचं. 2020 पेक्षा खाली असेल तर तुमचा रिपोर्ट जनरेट व्हायला इश्यू येतो. ओके, आता तुम्ही जेव्हा टिपिक लाईनचा हा प्रोजेक्ट जेव्हा ओपन करणार तेव्हा सक्सेसफुली लोड हा मेसेज येतो, त्याची वाट बघायची. तो जर आला तर तुमचा टिपिक लाईनचा सेटअप प्रॉपरली झाला आहे हे तुमच्या लक्षात येईल. तो जर येत नसेल तर टिपिक लाईन इन्स्टॉल प्रॉपरली करून घ्यायचं. तुम्हाला हा मेसेज मॅनिटरी आहे, ऍप्लिकेशन लोड सक्सेसफुली येणं हे कंपल्सरी. हे यायला जावं. हे आला म्हणजे तुमचं टिपिक लाईनचं सेटअप प्रॉपरली आहे हे तुमच्या लक्षात येईल. ओके, आता बघा. आता माझं जे प्रपोजल आहे ते अमलगमेशन विथ बिल्डिंग परमिशन आहे. ओके, आपले जे नॉर्मल ग्राउंड फ्लोअरचं एक प्रपोजल घेतलं आपण आणि 2 लँड एकत्र करून आपण त्याचं अमलगमेशन करून रिपोर्ट जनरेट करणार. ते मग दाखवून देतो.
आपण स्टेप बाय स्टेप कसं ट्रेसिंग करायचं मी तुम्हाला ते दाखवतो. आता बघा, आपण जे रेग्युलर बिल्डिंग परमिशन ट्रेसिंग करतो ते आणि हे मोस्ट ऑफ दी 90% सेम आहे. फक्त अमलगमेशन मध्ये 2 ऍडिशनल पॉईंट आहेत. आपण 2 लँड मार्क करतो. 11 नंबरचा जो पॉईंट आहे अमलगमेशन बिल्डिंग परमिशन मध्ये, लेआउट मध्ये मार्क लँड, सँक्शन आणि गुंठेवारी. ओके, हे एक पहिलं आहे. नंतर 12 नंबरचा पॉईंट आहे तो आहे. ओके, हे 2 पॉईंट येतात. आता आपण ट्रेसिंग पार्ट चालू करू. ट्रेसिंग पार्ट चालू करताना आपण स्टेप बाय स्टेप जाऊ, म्हणजे आपलं ट्रेसिंग प्रॉपरली होईल आणि तुम्हीही तसंच करा. आता आपल्याला काय करायचंय, आपल्या पहिल्या स्टेपला जायचं प्लॉट मार्क, प्लॉट बाउंड्री म्हणजे ते मार्क करू. मी आधीच प्लॉट बाउंड्री काढून ठेवली आहे. आधी आपण ते मार्क करू. ओके, सर्वांना माझी स्क्रीन दिसते प्रॉपरली? स्क्रीन दिसते माझी? हो, सर दिसतंय. दिसते. आता आपण प्लॉट मध्ये जाऊ, मार्क प्लॉट बाउंड्री. ओके, तुम्हाला हे मार्क करताना असं 4ही ऑप्शन आहेत, रेक्टँगल, ड्रॉ, सिलेक्ट, ओके, आणि बाउंड्री. मोस्ट ऑफ द शॉर्टकटली आपण बाउंड्री कमांड यूज करू. या पद्धतीने मी प्लॉट मार्क करून घेतो. ओके, प्रॉपरली मार्क झाले तरी हे तुमचं कसं लक्षात येईल, हे बघा, याच्यावर जेव्हा तुम्ही सिलेक्ट करणार, हा एक जो डॉट आलाय म्हणजे प्रॉपरली एक कनेक्टेड डॉट आला म्हणजे तुमचं मार्किंग प्रॉपरली झालंय. समजा तुमचं मार्किंग प्रॉपरली नाही झालंय, हे तुमचं कसं काय लक्षात येईल, हे जर तुम्हाला चेक करायचं असेल, जेव्हा तुम्ही असं क्लिक करणार, हे मल्टिपल डॉट्स आले म्हणजे एक्सप्लोडेड झालाय. तुम्ही मार्किंग केल्यानंतर एक्सप्लोड झाला म्हणजे त्याच्यावर तुमचं लक्षात येईल की तुमचं मार्किंग प्रॉपरली झालं नाही. ओके, आम्ही प्लॉट मार्क करून घेतो. प्लॉट मार्क झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय आपल्या प्लॉटच्या ऑल साईड आपण मार्क करून घेतो. ओके, मग त्याच्यात कशात जायचं, टिपिक लाईन मध्ये जायचं, प्लॉट मध्ये जायचं, क्रिएट प्लॉट साईड. इथे सगळे आपल्याला दिसतं सर्वांना? ह्याच्यात काय करायचं, आता ह्या प्लॉटची आपण ऑल साईड मार्क करून क्रिएट प्लॉट मध्ये जाऊ. त्याचा फ्रंट जो आहे प्लॉटचा तो मार्क करून घेऊ आपण. हा पहिला पॉईंट, हा दुसरा पॉईंट, हा मार्क झाला. त्यानंतर आपण बॅक मार्क करून घेऊ. हॅलो सर, एक प्रश्न विचारू का? हा बोला. सर, हा तुम्ही जो मार्क करताय, या दोन्ही मिळून कंबाईन मार्क करताय ना, ए आणि बी? बघा, मी आता तुम्हाला तेच दाखवतोय. अमलगमेशन बिल्डिंग परमिशन मध्ये नॉर्मल बिल्डिंग परमिशनचे आपण जे ट्रेसिंग करतो तेच करायचंय. हो. ऍडिशनल जे 2 पॉईंट आहे ते ट्रेस कसं करायचं हे लास्ट मध्ये मी सांगितलं तुम्हाला. ते नॉर्मल ट्रेसिंग आहे, मी ते तुम्हाला दाखवतो. रेग्युलर बिल्डिंग नाही नाही, परमिशन, हा जो प्लॉट मार्क करताय तुम्ही, तर दोन्ही मिळून एकत्र आहे का हा प्लॉट? यस, दोघं मिळून एकत्र आहे. ओके 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 कारण की आपण अमलगमेट मार्क करतो ना. ओके ओके. त्याच्यानंतर आपण त्याची लेफ्ट बाजू मार्क करून घेऊ. आता राईट बाजू मार्क करून घेऊ. ओके, हे आपण मार्क करून घेऊ. हे मार्क झाल्यानंतर आपण त्याचा रोड मार्क करून घेऊ. रोड कशात जायचं, टिपिक लाईन मध्ये जायचं, रोड मध्ये जायचं आणि त्या मार्क रोड मध्ये जाऊन आपण रोड मार्क करू.
माझा 9 मीटरचा आहे म्हणून 9 मीटरचा मार्क केला. हा फ्रंट आहे, मग फ्रंट F क्लिक केला, फ्रंट मार्क करू. हा पहिला पॉईंट, हा दुसरा पॉईंट. या पद्धतीने आपण रोड मार्क करू. ओके. एक विचारायचं होतं, बोला. तुम्ही ते आता याच्या अगोदर बीपीएमएस ला काही फिलअप केलं का सर? मी लेट जॉईन झालो म्हणून विचारत होतो. तर अमलगमेशन बिल्डिंग परमिशन फ्रंट एंडला आम्ही जो डाटा फिल केला आहे त्यांनी आता जो सेक्शन कोणी रेकॉर्डिंग केलं तर तुम्ही त्यांच्याकडनं घ्या. आता आपला ट्रेसिंग पार्ट चालू. ओके. ट्रेसिंग पार्ट कसं आहे ते तुम्ही बघा. फ्रंट एंड मध्ये फक्त प्लॉट डिटेल 2 भरतो आपण. ठीक आहे. बाकी आता बघा बोला सर. सॉरी पराग सर, ये अगर समझिए अगर प्लॉट के बाजू में अगर एक लेन रहा जो कि स्टार्ट यानी जो प्लॉट जहां से स्टार्ट हो रहा है वहां पे 2.7 मीटर है और जहां पे एंड हो रहा है वहां पे 3.7 मीटर है, तो ये केस में हम लोग जब रोड दिखाएंगे तो ये कैसे दिखाएंगे सर? मतलब एक प्लॉट को 2 रोड ऐसा बता रहे हो आप? नहीं सर, एक ही यानी समझिए मेरे प्लॉट के बाजू में एक लेन जा रहा है जो कि जहां से वो स्टार्ट होता है लेन, मेरे प्लॉट यानी प्लॉट की लेंथ जो है ना, तो जहां से वो प्लॉट चालू हो रहा है, समझिए एक कॉर्नर पे अगर आप रखेंगे अगर आपका कर्सर, तो ये हाँ ये कॉर्नर पे समझिए 2.7 मीटर है और जब आप वर्टिकली अप जाइए और जहां पे वो एंड होता है मेरा प्लॉट वहां पे 3.7 मीटर का है वो लेन. हाँ, तो ये केस में सर हम लोग यानी कैसे रिप्रेजेंट करेंगे उस लेन को जब आप रोड दिखाते हैं तब? रोड दिखाते तब अब 2.5 मीटर या 3 मीटर का ही रखना पड़ेगा सर. नहीं सर, अपन एक्चुअली समझे एक ही साइड में रोड है सर वो, बट वो जो रोड है ना वो एक तरफ छोटा है एक तरफ बड़ा है, रोड सेम है. रोड की लेंथ कितनी है? तकरीबन सर 27 मीटर. कंजेस्टेड एरिया में है सर, कंजेस्टेड एरिया में है वो. कुछ नहीं, अपन उसको नॉर्मल जो रोड अपन मार्क करते हैं ना वैसे ही मार्क कीजिए. हाँ. सर वो जब मार्क करते हैं सर अपन तो वो एक ही रोड मार्क कर सकते हैं, या तो 3.7 मार्क कर सकते हैं या फिर 2.7 मार्क कर सकते हैं. इसी लाइन में क्या? हाँ एक ही लाइन में है सर, यानी वो लेन कैसा यानी कायदे से तो वो एक ही विड्थ का होना चाहिए, बट वो हाँ जो हायर होता है ना उसको कंसीडर करता है. अगर सपोज मेरा एक रोड यहाँ पे 9 मीटर का है, इधर स्टार्टिंग में एंड में उसका 12 मीटर हो रहा है. 12 मीटर अगर आप मार्क करोगे तो उसके पैसे कैलकुलेट करते हैं. अच्छा. तो सर तो पर इसको रिप्रेजेंट कैसे करेंगे सर? क्योंकि अगर मेरा मार्जिन जो मेरे को कैलकुलेट करना है तो फिर वो मार्जिन भी तो मेरा बिल्डिंग टेढ़ा जाना चाहिए ना कायदे से. ठीक, उसके लिए हम एक्सपर्ट टिप को जब ऐड करेंगे आप ऑपरेशन कंप्लीट करेंगे उसमें. ओके सर. ओके अभी प्रेसिंग पार्ट कंप्लीट सर पराग सर के लिए बैठे. हॅलो, अभी रोड मार्क. हॅलो. हाँ सर आता जो तुम्ही रोड मार्क केला ना, सेम माझा जर समजा 2 साइडला रोड असेल म्हणजे कॉर्नर प्लॉट असेल त्या केस मध्ये कसं करायचं मग? आता समजा इकडे फ्रंटला आहे माझा आणि राईट साइडला एक आहे. हो इकडे रोड मार्क 6 मीटर आहे आणि इकडे माझा 7.5 मीटर आहे. हो, मग इकडे रोड मार्क करायचा. परत 6 मीटरचा रोड इकडे मार्क करायचा. ओके. नॉर्मल मार्किंग आहे. ओके. मार्क करायचं सांगायचं की फ्रंट आहे बाबा. हे झालं. आता इथे आपण हे स्टेप कंप्लीट केले रोड वगैरे. आता आपण बिल्डिंग बाउंड्री मार्क करून घेऊ. स्टेप नंबर 4. टिपिक लाईनला गेलो, मार्क बिल्डिंग बाउंड्री मध्ये गेलो. फ्रंट एंडला जे बिल्डिंगचं नाव टाकलं ते इथे प्रॉपरली आलं. सिलेक्ट केलं. बिल्डिंग बाउंड्री जी इथे मार्क करून घेऊ आपण. मी आता मार्क करताना अशी मार्क केली. तुम्हाला मार्क करायची तुम्ही त्या पद्धतीने मार्क करू शकता इथे किंवा मग या पद्धतीने मार्क करतो. तुला काय अडचण नाही. ओके, हे बिल्डिंग बाउंड्री मार्क करून घेतली. त्याच्यानंतर आपण मार्क फ्लोर बॉन्ड ते मार्क करून घेऊ. टिपिक लाईनला जायचं, बिल्डिंग जायचं, मार्क फ्लोर बॉन्ड हे मार्क करून घेऊ.
आपण आता फ्लोअर बाउंड्री पण मार्क करू. फ्लोअर बाउंड्री मार्क करताना ते विचारते की कोणत्या बिल्डिंग मधला तो फ्लोअर आहे. त्या बिल्डिंगला आपण क्लिक केलं, आपला हा कोणत्या बिल्डिंग मधला कोणता फ्लोअर आहे हा आपण सिलेक्ट केला, ग्राउंड फ्लोअर. त्यानुसार तिथे नेमिंग आलं. बिल्डिंग बाउंड्री मार्क झालं, फ्लोअर बाउंड्री मार्क झालं. त्याच्यानंतर आपण आता एफएसआय मार्क करू. आता टिपिक लाईन ला जायचं, सर मध्ये जायचं. हा बरोबर. हॅलो Hello. सर, ही जी बाउंड्री मार्क केली तुम्ही आता बिल्डिंग बाउंड्री, हा रॅन्डमली रेक्टँगल ड्रॉ करायचा का? हा, त्याला कसं आहे आपल्याला एक्झॅक्टली माझा हा जो ग्राउंड फ्लोअर आहे या बिल्डिंग साठी तुम्ही इथे मार्क करा रॅन्डमली किंवा तुम्ही आउटरला मार्क करा. आपल्याला फक्त काय करायचंय, कोणत्या बिल्डिंग मध्ये कोणत्या फ्लोअर मध्ये एफएसआय मार्क करतो त्यासाठी हे आपल्याला 2 लेअर महत्वाचं. ओके, म्हणजे दोन्ही रॅन्डमली मार्क करायचे, फक्त बिल्डिंग बाउंड्रीच्या आतमध्ये फ्लोअर बाउंड्री आली पाहिजे. यस यस यस. ओके ओके, ठीक. आता पुढे आपण एफएसआय मार्क करू. फ्लोअर मध्ये जायचं, मार्क एफएसआय मध्ये. आता आपण फ्रंट एंड मध्ये रेसिडेन्शियल घेतलंय म्हणून आता रेसिडेन्शियल एफएसआय मार्क करू. कमर्शियल असेल तर कमर्शियल, ज्या पद्धतीने तुमचं प्रपोजलचा टाईप आहे त्यानुसार त्याला आपण एफएसआय मार्क करू. आता रेसिडेन्शियल आहे, त्याला मी सिलेक्ट केलं. आता बघा आपल्याला 2 ऑप्शन आहेत, प्रपोज आणि एक्झिस्टिंग. याचा अर्थ काय, एक्झिस्टिंग म्हणजे मी तुम्हाला आधी बोललो की जर तुम्ही रिवाइज करत असणार तर आपण एक्झिस्टिंग एफएसआय मार्क करतो. आणि आता प्रपोज म्हणजे काय, आपलं फ्रेश प्रपोजल आहे आणि त्याला आपण जे एफएसआय मार्क करणार आहे ते प्रपोज एफएसआय असतो. ओके, तर आता मी 1 क्लिक केलं. त्याच्यानंतर मला तो एफएसआय मार्क करताना कशा पद्धतीने मार्क करायचं आहे ते तुम्हाला दाखवतो. एक तर तुम्ही ड्रॉ कमांड यूज करू शकता किंवा बाउंड्री कमांड यूज करू. तुम्ही ड्रॉ नसेल चालेल. हा पहिला पॉईंट, हा दुसरा पॉईंट. सॅम्पल ड्रॉइंग आहे म्हणून मी एवढं प्रॉपरली मार्क करत नाही, सगळं प्रॉपरली मार्क करा. ओके, या पद्धतीने मी एफएसआय मार्क करू. ओके, हे एफएसआय मार्किंगचं झालं. आता आपण पुढच्या स्टेपला जाऊ. आता आपल्याला काय मार्क करायचे, मार्क रेफरन्स पॉईंट नोट पर फ्लोर 2 पॉईंट मार्क. म्हणजे काय, समजा माझा आता हा आपला ग्राउंड फ्लोअर आहे, या ग्राउंड फ्लोअर मध्ये 2 रेफरन्स पॉईंट मार्क करायचे. ओके, ते कुठे मार्क करायचे, जो माझा एफएसआय लाईन मी मार्क केला आहे. ओके, हा एफएसआय जो मार्क केला त्याच्यावर किंवा त्याच्यामध्ये, त्याच्या बाहेर चालणार नाही. रेफरन्स पॉईंट कशासाठी असतो, बिल्डिंगची हाईट ऑटोमॅटिक काउंट करते. त्या सिस्टीम मध्ये आम्ही तसं इंटिग्रेट केलंय रेफरन्स पॉईंट मार्क केल्यानंतर. त्यामुळे ते कंपल्सरी मार्क करणं आहे. ते कशात आहे, टिपिक लाईनला जायचं, बिल्डिंग मध्ये जायचं, मार्क याच्यावर क्लिक करायचं. मार्क रेफरन्स आल्यानंतर आपल्याला पिक करावं लागतं की कुठे तुम्हाला मार्क करायचं. आता बघा, तुम्हाला दाखवण्यासाठी मार्क केलंय. आता बघा, या एफएसआय मध्ये मी इथे मार्क केलं 2 रेफरन्स. तुम्ही कुठेही मार्क करू शकता, फक्त पी लाईनच्या आत. ओके, किंवा पी लाईन. ओके, तुम्हाला जर इथे मार्क नाही करायचं असेल तर तुम्ही इथेही मार्क करू शकता. हा पहिला पॉईंट, हा दुसरा पॉईंट. ते जर मार्क केलं नाही तर तुमचा रिपोर्ट जनरेट होणार नाही. त्यामुळे ते मार्क करणं कंपल्सरी. हे स्टेप जे मी तुम्हाला दिलेले आहेत ते मॅन्डेटरी स्टेप आहे, हे फॉलो करावं लागतील. ओके, आता आपला 7वा नंबरचा पॉईंट कम्प्लीट झाला. आता आपल्याला 8 नंबरचा पॉईंट मार्क करायचा, स्टेअरकेस. ओके, त्या स्टेअरकेस मध्ये जितकेही कंपोनंट आहेत ते मार्क करायचे. आता आपण कशात जाऊ, फ्लोअर मध्ये जाऊ. फ्लोअर मध्ये गेल्यानंतर स्टेअरकेस अँड इट्स कंपोनंट, या कंपोनंट मध्ये तुम्हाला सगळे स्टेअरकेसचे जितकेही कंपोनंट आहेत ते तुम्हाला मिळतील. मार्क स्टेअरकेस, हाईट, स्टेअर, मेन लँडिंग, फ्लोअर लँडिंग. आता आपण मार्क स्टेअरकेस घेऊ. मार्क स्टेअरकेस घेतल्यानंतर आता आपल्याला ते विचार की तुम्हाला स्टेअरकेस कशी मार्क करायची, नॉर्मल स्टेअरकेस आहे, स्पायरल आहे की फायर एस्केप स्टेअरकेस. ओके, किंवा डिसेबल पर्सन जसं त्यांच्यासाठी स्टेअरकेस. आपलं आता हे नॉर्मल बिल्डिंग परमिशनचं केस आहे म्हणून आपण तिथे नॉर्मल स्टेअरकेस घेतली. जर एखादं तुमचं हाय राईज बिल्डिंग असेल तर तुम्ही फायर स्टेअरकेस मार्क करतो ऍज पर प्रपोजल.
माझा नॉर्मल आहे म्हणून मी एक घेतलं. त्याच्यानंतर ते विचारतं की तुम्हाला कसं ड्रॉ करायचं. ओके, आता हे स्टेअरकेसचा अनइव्हनली पार्ट आहे म्हणून आपण ड्रॉ सेक्शन ड्रॉ कमांड यूज करू. ओके, पहिला पॉईंट, दुसरा पॉईंट. सर तुम्ही आता पहिल्या ट्रेड पासून न सुरू करता ही जी पुढून घेतलंय हे काय कारण होतं सर? आता बघा, मला सांगा याच्यात आता काही हे जे आहे हे फ्लोर लँडिंग किंवा मिल लँडिंग असेल किंवा हे फ्लोर लँडिंग किंवा मिल लँडिंग असेल तर ते तर आपल्याला मार्क करावं लागेल ना. हा त्याच्यासाठी पुढून घेतलेलं आहे ना. ओके, मी हे सॅम्पल प्रपोजल घेतोय, तुम्ही तुमच्या प्रपोजल वाईज मार्क करा. स्टेअरकेसच्या मध्ये तुमचं मिल लँडिंग फ्लोर लँडिंग घेणं कंपल्सरी. येस सर, येस. आता बघा मी सर हे फ्लोर मध्ये. हॅलो हा बोला. सर, आता जर माझी स्टेअरकेस सी टाईप मध्ये असेल तर त्या केसमध्ये पण मी नॉर्मल स्टेअरकेसच म्हणायचं ना? स्पायरल म्हणतात सी सी टाईप ला म्हणजे पण 3 फ्लाईट regular आहे. 3 फ्लाईटला मी नॉर्मल स्टेअरकेस म्हणायचं ना, त्या हो, कन्सिडर नॉर्मल करायचं ना? नॉर्मलच. ओके. आणि माझे जर मल्टिपल फ्लोर असतील तर एकाच फ्लोअरला मी कन्सिडर करायचं? नाही, तुम्हाला तितके मार्क करावं लागतं ना सर. हा माझा म्हणजे ग्राउंड समजा फ्लोर माझे आहे. ऐका 6 ना. मजले आहे तर मला हो हा हो बोला. हो. आता हा माझा ग्राउंड फ्लोर आहे, मी एक मार्क केली. ओके नंतर तुमचा टिपिकल फ्लोअर असतील तर तुम्ही तिथे मार्क करणार. जेवढे फ्लोअर आहे तेवढे स्टेअरकेस मार्क करणार आहेच. ओके. आणि सेम FSI लाही तसंच जेवढे फ्लोअर आहे तेवढा मार्क करणार? येस येस येस. तुम्ही आता हे ओके. ग्राउंड फ्लोअर साठी जे रेफर करणार आहे तेच तुम्ही तुमचे जितके फ्लोअर आहेत त्याच्यासाठी तुम्हाला रेफर करायचेच आहेत. ओके मी तुम्हाला एक सॅम्पल प्रपोजल दाखवतोय, तुमचं प्रपोजल वाईज तुम्ही त्याला कॅरी ओव्हर करायचं. ठीक आहे चालेल सर. सर आता स्टेअरकेस रिलेटेडच क्वेश्चन होता सर. आपण पहिले सगळं ट्रेसिंग पार्ट कम्प्लीट करून रिपोर्ट जनरेट करून घेऊ, म्हणजे सगळ्यांची जी लिंक लागली ना ट्रेसिंग रिगार्डिंग ते प्रॉपरली होऊन चालेल जाईल. नंतर तुमचं चालेल काही सर. क्वेश्चन ड्रॉइंग रिलेटेड असेल, काही असेल ड्रॉइंग मध्ये तर मी तुम्हाला 1 बाय 1 एक्सप्लेन करेन. ओके चालेल सर, थँक्यू सर. सर्वांना डिस्टर्ब होतं. बाकींसाठी मला काही नाही, तुम्ही कितीही क्वेश्चन विचारले मी तुम्हाला आन्सर देतच राहील. बाकींना डिले होतं. आता आपण फ्लोअर जे आहे त्याच्या स्टेअरकेस मध्ये मी आता फक्त स्टेअरकेस मार्क केली आहे. ट्रेड नंतर फ्लाईट मेन लँडिंग हे कसं मार्क करायचं हे तुम्हाला माहिती आहे. आपल्याला हा सेशन कम्प्लीट करायचा मग मी ते स्किप करतो. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला मार्क कार्पेट हे मार्क करायचं. त्याच्यात मार्क करायचंय. आता बघा हा त्यांचा कार्पेट आहे. आपण आता इथे जाऊ, फ्लोअर मध्ये जाऊ, मार्क कार्पेट एरिया याला सिलेक्ट करू. ते विचारतं कोणत्या बिल्डिंग मध्ये तुम्ही कार्पेट मार्क करणार आहे ते सिलेक्ट करा. कोणत्या फ्लोअर मध्ये आहे ते सिलेक्ट करा. त्यानंतर ते विचारतं की इथे नंबर ऑफ टेनंट मध्ये काहीच टाकायचं नाही, इथे तुमचं कार्पेटचं नाव टाकायचं. समजा कार्पेटचं नाव तुम्ही टाकलं ग्राउंड फ्लोअर तर रिपोर्ट मध्ये तेच रिफ्लेक्ट होणार. तुमचे फ्लॅट असतील, फ्लॅट नंबर 1, फ्लॅट नंबर 2 त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. तिथे ड्रॉप डाऊन येतात. जर तुमचे शॉप असतील तिथे शॉप सिलेक्ट करायचं, शॉप नंबर 1, 2 तिथे कार्पेटचं नेम टाकायचं. ओके, आता मी हे डिटेल सर टेनेमेंट में कुछ डालने की जरूरत नहीं है क्या? नहीं, आपके फ्रंट एंड में टेनेंट जो था वो घर है ना, उससे यहाँ पे जरूरत है। फ्रंट एंड मतलब महावास्तु में हम जब टिपिकल प्रोजेक्ट बना रहे थे वहाँ पे आपने देखा होगा कि हमने टेनेंट की वैल्यू भी पुट की, बराबर? यस सर. अभी देखिए आप यहाँ पे मार्क करने के बाद आता इथे मार्क केल्यानंतर आपण आता कार्पेट मार्क करून घेऊ. आता मी रेक्टेंगल घेऊ शकतो, ड्रॉ करू शकतो. आता मी ऑलरेडी बीओ कमांड करून याला बाहेर काढल्यामुळे मला इझी जाईल. ओके, त्यानुसार मी कार्पेट मार्क करून घेतो. हे बघा याच्यावर क्लिक केल्यावर इथे नाव येतं, कार्पेट एरिया मार्क झालं. ओके, तुम्ही जे पण लेअर मार्क करणार ना त्याच्यानंतर तुम्ही इथे नाव चेक करणार, तुम्हाला इथे नाव दिसलं बिल्डिंग बॉन्ड. ओके, यानुसार आता मला कार्पेट मार्क झालं. त्यानुसार आपण कार्पेट त्याच्या ओरिजिनल पोझिशन प्लेस करू. ही सोपी मेथड आहे, मी ती तुम्हाला दाखवली कार्पेट मार्क करण्याची.
आता आपण कार्पेट पर्यंत झाला. आता आपल्याला जर आपल्या फ्लोअर मध्ये नॉर्मल बाल्कनी किंवा इन्क्लोज बाल्कनी असेल ते कसं मार्क करायचं, त्याच्या फ्लोअर मध्ये जायचं आणि तिथे आपल्या फ्लोअर मध्ये आपल्याला मार्क बाल्कनी म्हणून एक ऑप्शन, तिथे आपल्याला दोघं ऑप्शन येतात. ते जर तुम्ही सिलेक्ट केलं तर तुम्हाला दोघं ऑप्शन येतात की नॉर्मल बाल्कनी आहे किंवा इन्क्लोज बाल्कनी, त्या पद्धतीने तुम्ही मार्क करायचं. त्या प्रपोजल मध्ये ते नाहीये म्हणून मी ते मार्क केलं नाहीये. तुम्हाला फक्त बघायचं असेल कसं मार्क करायचं तर मी तुम्हाला दाखवू शकतो, नाहीतर ते एकदम नॉर्मल मार्किंग आहे. ओके, याच्यात काही अडचण नाही ना बाल्कनी? नाही सर, काय नाही, पुढे जाऊया सर. आता आपण काय करू, नॉर्मल बाल्कनी विषय संपला, आता मेन पार्ट कडे जाऊ. आता आपल्या सगळ्यात महत्वाचा अमलगमेशन मध्ये दोन जो पार्ट आहे 11 आणि 12 नंबरचा पॉईंट, तो सगळ्यांनी प्रॉपरली बघा. आता काय करायचं, आता एक कन्सिडर करून चालू की आपला एक एवढासा फ्रंट एंडला जो डाटा भरला होता सर, तर बाकी पार्ट जो आहे 150 एवढा आहे, उर्वरित जो भाग आहे एवढे दोन आहेत, 2 लाईन घेतलेले आपण त्याचा. ओके, हे मी सॅम्पल म्हणून मार्क केलं, तुम्ही थोडं समजून घेतलं. प्लॉट नंबर हा 20 आहे आणि हा आपला 21 आहे. ओके, याला मार्क कसं करायचं, आपण लेआउट मध्ये जायचं, लेआउट मध्ये गेल्यानंतर मार्क लँड मध्ये जायचं आणि सँक्शन मध्ये. ओके, सँक्शन मध्ये गेल्यानंतर ते विचारतं की तुमचा कसं मार्क करायचं, 1B कमांड यूज करून, ड्रॉ कमांड करून, जे असेल तर मार्किंगचा आहे ऑप्शन. मी BO कमांड यूज करेल आणि ह्या पद्धतीने मी जो पहिला ब्लॉक आहे त्याला क्लिक केला आणि ते इथे येतं प्लॉट नंबर यायला. पण आता इथे तुम्हाला हे ओपन झाल्यानंतर ओके क्लिक करायला दिसत नाही, त्यामुळे तुम्हाला वाटतं की हे मार्किंगचा प्रॉब्लेम येतोय, मार्क ओके करता येत नाही. काय करायचं, हा प्लॉट नंबर हे जे व्हाईट बार आहे त्यावर डबल क्लिक करायचं. ओके, डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ओपन होईल, त्यानुसार तुमचा CTS जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करा. त्यानुसार बघा, आता मी हा पहिला क्लिक केला आणि ह्या पद्धतीने मी पहिला प्लॉट नंबर 20चा सँक्शन लँड मार्क करून घेतो. ओके, हा प्रॉपरली मार्क झाला का ते चेक करा. सेम ॲज इट इज आपण आता दुसरा जो प्लॉट आहे तो मार्क करून परत कशात जायचं, सिटी लाईन मध्ये जायचं. ओके, सँक्शन लँड मध्ये जायचं, BO कमांड यूज करायची, इथे सेंटरला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर हा बार ओपन होतो. जे ओके कमांड वापरता येत नसेल कारण की ज्याची जेवढी विंडोची साईज असते त्यानुसार हा स्क्रीन ऍडजस्टेबल होतो. तुम्ही लॅपटॉपवर दाखवतो म्हणून ओके ऑप्शन येत नाही, कोणी डेस्कटॉपवर वापरतात त्याला खाली ओके बटन ऑप्शन येऊन जातं. तर तुम्हाला दिसत नसेल तर फ्लोअर नंबरवर डबल क्लिक करा, स्क्रीन मोठी ओपन होते. त्याच्यानंतर तुमचा CTS नंबर सिलेक्ट करा, नंतर तुमचा दुसरा जो सँक्शन प्लॉट आहे, आता फ्रंट एंड मध्ये इथे सँक्शन ते राहिलं तर मी तुम्हाला सांगत होतो इथे 20 नंबरचा प्लॉट आहे, इथे 21 नंबरचा प्लॉट आहे, ते सिलेक्ट करायचं. ओके सर, हे महावास्तू मध्ये भरलेलं असल्यावर हे नंबर ऑटोमॅटिक येतील ना प्लॉट? यस यस यस, महावास्तू मध्ये जो आपण डाटा भरतो ते 2 प्लॉटचे डिटेल्स भरले 20 आणि 21, ते बायफर्गेशन इथे ऑटोमॅटिक होतं. आता बघा, मी अमलगमेशन बिल्डिंग परमिशन सगळ्यात महत्वाचे 2 लेअर आहेत ते तुम्हाला दाखवतो. आता याच्यात बघा, हे एक प्लॉट मार्क करून घेतला, हा दुसरा मार्क करून घेतला. इथपर्यंत आलं सगळ्यांना लक्षात? सर यस सर. आता आपण जो आहे 11 नंबरची स्टेप कंप्लीट केली. ओके, हे बघा, आता 12 नंबरची स्टेप काय करायचं, आता अमलगमेशन म्हणजे काय, हे 2 प्लॉटचं अमलगमेशन ऍड करून बिल्डिंग परमिशन. त्याच्यात जायचं, लेआउट मध्ये जायचं, मार्क अमलगमेशन करायचं. मार्क अमलगमेशन सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही BO कमांड यूज करून त्याला मार्क अमलगमेशन करू शकता. ते विचारतं की तुमचा फ्रंट एंड मध्ये CTS असेल तर 2 क्लिक करेल, तुम्ही स्पेसिफिक नंबर देता येतो काय तुम्हाला द्यायचं आहे. जसं मी 21+22 जो प्लॉट असतो नंबर तो आपण ते दाखवू शकतो. तुमच्या स्पेसिफिक तुम्हाला जसं दाखवायचं तुम्ही दाखवू शकता. जसं मी तुम्हाला एक सॅम्पल म्हणून दाखवतो, माझा 21 नंबरचा प्लॉट आणि 22 नंबरचा प्लॉट मी मार्क करतो. 20 अधिक 21 असे शक्यतो दाखवायचे, ते काय असं तुमच्यावर डिपेंड करतो. मी फक्त एक सॅम्पल म्हणून दाखवतोय. माझा प्लॉट नंबर मी काय घेतला 21 आणि 20 आणि 21 आहे म्हणून मी 21+22 दाखवला, किंवा ते ज्या पद्धतीने आपल्याला मला योग्य वाटेल त्या पद्धतीने. फक्त त्याचे स्पेशल कॅरेक्टर यूज करू नका. नॉर्मल नंबर 21-22
तसं दाखवतो. हे झालं तुमचं अंमल कमिशन लँड. नंतर हे तुमचं सँक्शन लँड. हे 2 स्टेप आपल्या ज्या इम्पॉर्टंट होत्या अंमल कमिशन मध्ये तुम्हाला मी दाखवलं. आता उर्वरित पार्ट जो आपण रेग्युलर बिल्डिंग परमिशन प्लस साइन स्पेशल कॅरेक्टर मध्ये नाही आहेत काय? नाही. ओके. तर स्पेशल कॅरेक्टर मध्ये काय येतं माहिती का? एक मिनिट तुम्हाला दाखवतो. हे तुम्हाला दिसतंय हॅश डॅश डिनोटेड कॉमा डॉलरचं साईन स्पेशल कॅरेक्टर ते यूज करू. ओके. आता हे माझं मार्किंग झालंय. आता आपण पुढच्या स्टेप करू. आता मी प्लॉट मार्क बिल्डिंग इन प्लॉट कन्सिडर हे जनरेट करून देतो. ओके. ते कसं करतात? टिपिक लाईन मध्ये जातो, प्लॉट मध्ये जातात, मार्क बिल्डिंग इन प्लॉट कन्सिडर डेट. ओके. नंतर तुमचं बिल्डिंगचं नाव येईल. बिल्डिंगचं नाव आल्यानंतर बाहेर कुठेही तुम्ही त्याला जनरेट करू शकता. हा पहिला पॉईंट. ऑर्थो मोड ऑन करून घ्यायचा. हा दुसरा पॉईंट. आणि हा इंटरनल पॉईंट सिलेक्ट करून त्याला ओके करायचं. हा आपला कन्सिडर डेड वॉल वाला पॉईंट जनरेट झाला. हा कशासाठी असतो? आपल्या प्लॉट मध्ये जो बिल्टअप आहे त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. जसं आता माझा हा प्लॉट आहे, त्यात माझा हे जो ब्लॉक आहे एवढा माझा बिल्टअप एरिया आहे, तो आपण कन्सिडर डेड वॉल म्हणतो त्याला, तो जनरेट केला. ओके. तो आपण इथे ठेवला. हॅलो. तुम्ही हे सर्व जो पार्ट आहे ना तो इथेच करायचा आहे. मी तुम्हाला फक्त एक शॉर्टकटली जे कसं सोपं सांगता येईल म्हणून मी हे बाहेर मार्क करून दाखवतो. सर हॅलो. हा बोला. सर मी तिकीट टाकलेलं आहे. 15-20 दिवस झाले. मागच्या मीटिंगला मी बोललो होतो, पण तुम्ही म्हणे हा करतो म्हणे सॉल्व्ह. अजून काही सॉल्व्ह नाही झालं. आपण आता ट्रेसिंग पार्ट कम्प्लीट करून घेऊ. तुमचे क्वेश्चन आन्सर मध्ये आपण हा पार्ट घेऊन घेऊ. ओके. ठीक आहे, चालेल. आता आपण 13 नंबरचा प्लॉट कम्प्लीट करूया. प्लॉट मार्क बिल्डिंग प्लॉट कन्सिडर. आता आपण 14 नंबरचा पॉईंट करू. तर बिल्डिंग मध्ये ड्रॉ सेक्शन. आपण आता टिपिक लाईन मध्ये बिल्डिंग मध्ये ड्रॉ सेक्शन त्याच्यावर क्लिक करू. ड्रॉ सेक्शन व्यू केल्यानंतर कोणत्या बिल्डिंगचा ड्रॉ सेक्शन व्यू करायचा आहे तो क्वेश्चन विचारतो. सिलेक्ट बिल्डिंग. मल्टिपल बिल्डिंग असतील तर त्या पद्धतीने त्या बिल्डिंग सिलेक्ट करावं लागतं. तर माझी एकच आहे म्हणून मी ते सिलेक्ट बिल्डिंग केली. नंतर आपला ड्रॉ सेक्शन आपण ड्रॉ करून घेऊ. हा ड्रॉ सेक्शन व्यू आपला झाला. आता याच्यानंतर तुमच्या बिल्डिंग मध्ये ओव्हरहेड टँक अंडरग्राउंड टँक असेल ते मार्क करून देतो. ते कुठे कुठे मी ते तुम्हाला दाखवून देतो. बिल्डिंग मध्ये कुठे दिले बघा. मार्क ओव्हरहेड टँक अंडरग्राउंड टँक. ओके. हे मार्क करून द्यायचं. ओके. त्याच्यानंतर आता आपल्याला नॉर्थ मार्क करून घ्यायचं. प्लॉट मध्ये ऑदर मध्ये नॉर्थ आहे. प्लॉट मध्ये ऑदर मध्ये आपला नॉर्थ जो आहे तो आपण मार्क करू. त्याच्यानंतर आपल्याला टेलिकॉम रूम ते मार्क करायचं आहे. टेलिकॉम रूमची जी लेअर आहे ती फ्लोअर मध्ये टाईप ऑफ रूम मध्ये हे बघा फ्लोअर मध्ये मार्क टेलिकॉम. टेलिकॉम रूम आपण एक साईज सिलेक्ट करायची. त्यानुसार आता मी टेम्पररी कुठेही दाखवतोय, तुम्ही प्रॉपरली मार्क करा. ओके. आता हा टेलिकॉम रूम मार्क केला आहे. त्याच्यानंतर मार्क विंडो व्हेंटिलेशन हे कशात लेअर फ्लोअर मध्ये. ओके. तिथे बघा आपल्याला क्रिएट व्हेंटिलेशन आणि विंडो हे लेअर दिले ते मार्क करून. ओके. त्याच्यानंतर तुमचे जे सॅनिटेशन कसं मार्क करायचं सर? विंडो वगैरे कसं मार्क करायचं? ठीक. आता काय करायचं? फ्लोअर मध्ये जायचं. क्रिएट व्हेंटिलेशन किंवा विंडो असेल त्याला सिलेक्ट करायचं. आता आपण एक बघू की माझी हे आपला विंडो आहे. ओके. तर ते मार्क करताना विचारतो तुम्हाला कसं मार्क करताय. ड्रॉ रेक्टँगल मी ड्रॉ कमांड यूज करेल. हा पहिला पॉईंट, हा दुसरा पॉईंट.
ते विचारल्यानंतर त्याची हाईट जी आहे ते तिथे टाकता येते आपल्याला. ते स्टँडर्ड 1.2 ठेवले आपण. त्याच्यानंतर तुम्हाला त्याला नाव काय द्यायचं, W1 किंवा W2 जे नाव द्यायचं तुम्ही ते केल्यानंतर हे बघा तुमचं मार्किंग झालं विंडो. ओके सर. अशा सगळ्या सेम विंडो करून घ्यायच्या जेवढ्या फ्लोअर. येस 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 येस. ओके ओके. त्याच पद्धतीने तुम्ही डोअर मार्क करून घ्यायचे. ओके. ज्या लेअर आहे ना त्या लेअरला इन्स्ट्रक्शन विचार दिले जातात त्या पद्धतीने तुम्ही मार्क करायचं. नॉर्मल प्रोसेस आहे, क्रिटिकल काही. ठीक आहे ठीक. आता तुम्ही इथे विंडो डोअर व्हेंटिलेशन वगैरे जे आहे ते मार्क करायचं. आता आपल्याला WC बाथ टॉयलेट हे मार्क करायचं. तर ते कसं मार्क करायचं हे दाखवू मी की तुम्हाला फक्त स्टेप दाखवतो की कशात? नाही दाखवा ना सर. बरं. आता फ्लोअर मध्ये जायचं. आता आपण इथे फ्लोअर मध्ये गेल्यानंतर मार्क सॅनिटेशन मध्ये जाऊ आणि ज्या पद्धतीने आपलं काही जिथे आहे ड्रॉइंग मध्ये त्यानुसार त्याला मार्क टॉयलेट घेऊ. पहिला पॉइंट, दुसरा पॉइंट आणि या पद्धतीने टॉयलेट मार्क करू. त्याच पद्धतीने तुम्ही बाथरूम बाकीच्या लेअर आहे ते मार्क करून घ्यायचं. जसं आता किचन असेल, किचनची लेअर दिली आपण टिपिक लाईन मध्ये, फ्लोअर मध्ये मार्क किचन. मार्क रूम मध्ये कोणकोणत्या लेअर आहे आपल्याकडे, हॅबिटेबल रूम आहे, ऑदर रूम आहे, स्टोरेज रूम आहे, शॉप आहे, क्लासरूम आहे. त्या पद्धतीने ते जर समजा स्टोर रूम मार्क करायचं 3 दाबायचं आणि त्यानुसार त्याच्यावर ड्रॉ करून त्या पद्धतीने रूम मार्क करून घ्यायचं. ओके. नॉर्मल मेथड आहे मार्किंगला, काही विषय नाही आहे. ओके. एवढं झाल्यानंतर आपण रिपोर्ट जनरेट करून बघू. ओके. प्लेन राहिलंय. आता आलं की प्लेन एरिया मिसिंग इन बिल्डिंग 1. ओके. तर आता ही लेअर आपली मिसिंग होती. ह्या जे पॉइंट आहे ते लेअरचं नाव टाकायचं राहिलंय, तुम्ही ऍड करून देईल. ते कुठून मार्क करायचं, प्लेन एरिया. फ्लोअर मध्ये जायचं, मार्क एपिसाइड मध्ये जायचं, प्लेन इंटिमेशन लेअर ही तुम्हाला मार्क करायची. आता मी एक नॉर्मल रेक्टेंगल मारलाय. ऍक्च्युली याला प्लेन इंटिमेशनला कसं मार्क करणार ते तुम्हाला दाखवतो. समजा माझा हा ग्राउंड फ्लोअर आहे. ओके. ओके. ग्राउंड फ्लोअरला काय करायचं, एक्सप्लोर करायचं. समजा तुमचं एक एक्झाम्पल देतो. समजा ग्राउंड फ्लोअर हा माझा असा आहे, नंतर तुमचे जे बाकी फ्लोअर आहेत ओके, हा माझा ग्राउंड फ्लोअर आहे. नंतर हा तुमचा फर्स्ट फ्लोअर आहे. कॅल्क्युलेटर काढला असेल आणि तुम्हाला त्याचा प्लेन एरिया मार्क करायचा असेल तर जो हायर पी लाईन असतो त्याला सिलेक्ट करायचं. ओके. यासाठी आता माझा ग्राउंड फ्लोअर फक्त एवढाच त्याचा स्मॉल आहे पी लाईन मध्ये, म्हणून मी हा सिलेक्ट करेन. जर बाकी प्रपोजल साठी हायर एफ असेल तर ते याच्या नुसार पी लाईन करून ते मार्क करायचं. कसं करतात, प्लेन इंटिमेशन लेअर. या पद्धतीने बघा मी त्याचं प्लेन इंटिमेशन लेअर मार्क करून देतो. आणि त्या पद्धतीच्या पोझिशनवर ठेवून जायचं. हे लेअरचं पर्पज एकच आहे. प्लेन इंटिमेशनची ही लेअर आहे. समजा तुम्हाला इंटिमेशन घ्यायचं असेल, आता इंटिमेशन घेताना मला जर फक्त हाफ पोर्शनचं इंटिमेशन घ्यायचं असेल, समजा मला ट्रान्सलेशन करताना मला एवढंच पार्टचं इंटिमेशन घ्यायचं, तर हे लेअर मार्क केल्यानंतर ही टोटल लेअर मार्क केली. जेव्हा प्लेन इंटिमेशन घेणार तर तुम्हाला किती बिल्डअपचा प्लेन इंटिमेशन घ्यायचंय ते तुम्हाला जेव्हा तुमच्या लॉग इनला तुम्ही जाता तेव्हा प्लेन इंटिमेशन म्हणून येतं, तिथे जाऊन ते बिल्डअप विचारतात. तेव्हा तुम्ही तिथे हाफ बिल्डअप म्हणून प्लेन इंटिमेशन घ्यायचं तसं करू शकतात, किंवा टोटल बिल्डअपचं प्लेन इंटिमेशन घ्यायचं तसंही करतात. जे हाय राईज बिल्डिंग असतात त्याच्यासाठी ते काढले आपण मॅन्डेटरी. ओके.
आता आपण रिपोर्ट जनरेट करू. जे मॅन्डेटरी टर्म होते मी तुम्हाला सगळे दाखवले, त्याच्यानंतर आपला रिपोर्ट जनरेट होतो कारण ते आपण चेक करू. सर हे तुम्ही सगळ्या लेयर्स बाजूला घेऊन ट्रेस केलं, मग आम्ही करताना प्लॅन वरतीच करायच्या सगळ्या गोष्टी का यस अशा यस layers यस बाजूला घेऊन यस करायच्या? यस नाही नाही, तुम्ही प्लॅन वरतीच करायचं आहे. मी तुम्हाला फक्त ओके. एक्सप्लेन करायला सोपं जावं, बाकी ना थोडं अवघड नाही व्हावं म्हणून मी बाहेर काढून तुम्हाला दाखवलं. काम तुमचं ट्रेसिंग बरं. झालं, तुम्ही त्याच्यावर प्लेस करा आणि तुम्ही तुमचं काम करा. ओके. ओके. आता जसं बघा, मी रिपोर्ट जनरेटर ठेवल्यानंतर मला ते विचारतं शीटची साईज. आता माझी ड्रॉइंग छोटी आहे, त्यामुळे मला कोणती साईज शीटची साईज सिलेक्ट करायची आपण ते सिलेक्ट करू. जसं मी A2 मध्ये करेल, म्हणून मी A2 मध्ये करण्यासाठी मी 3 क्लिक करेल. पराग सर हे जर झालं तर याच्या पुढचं जरा एक्सप्लेन कराल तर बरं होईल. त्याच्या BPMS पुढचं काय एक्सप्लेन करायचं? हे BPMS मी अटेंड नाही केलं होते सर. जरा काय झालं? फॉर्म फिलअपचं सर. तर आपण मी तुम्हाला आधीच सांगितलं, ज्यांच्याकडे रेकॉर्डिंग असेल तुम्ही त्यांच्याकडे घ्या. आता आपला जो फ्रंट एंड डाटा झालाय, टाइम वर प्रेझेंट राहा. नंतर परत रिपीट करायचं म्हणजे आपल्याकडे टाइमचं रेस्ट्रिक्शन आहे, आम्हाला भरपूर पॉईंट कव्हर करायचे. ओके. आता आपण रिपोर्ट जनरेटर ठेवलाय. रिपोर्ट जनरेट होताना काहीच प्रोसेस करायची नाही, ते प्रॉपरली होऊ द्यायचं. सर हे टीपी व्हॅलिडेशनला जेव्हा लावतो त्यावेळी असा मेसेज येतो की प्लीज सी बिल्डिंग इज नॉट इन प्लॉट बाउंड्री, असा मेसेज यस, येतो. काय येतो त्याचं कारण सांगतो. मी आता तुम्हाला प्लॉट मार्क करून दाखवला, बरोबर? प्लॉट मार्क करून दाखवला, तुम्ही होते ना प्लॉट मार्क करताना. प्लॉट मार्क केला, फ्रंट रिअर लेफ्ट मार्क केला, कन्सिडर डेड वॉल जनरेट करून मी एक्झॅक्ट त्या प्लॉट मध्ये प्लेस केला आणि जनरेट केला, बरोबर ना? आता मी जे तुम्हाला स्टेप दाखवल्या तुम्ही त्याला फॉलो करणार आणि त्या पद्धतीने करणार तर तुमचा रिपोर्ट 101% जनरेट होईल. ओके. तर त्याच्यात जर तुम्ही काही स्टेप स्किप केल्यात तर ते तुमचा रिपोर्ट जनरेट होताना काय एरर येतो हे तुमच्या लक्षात येणार. तुम्ही जे स्टेप आहेत ते फॉलो करा. जे तुमचे रिपोर्ट मध्ये फेल येतील ते तुम्ही स्टेप बाय स्टेप त्याला कशामुळे फेल येते ते तुम्ही ऍज पर UDC चेक करा आणि त्यानुसार मार्किंग करा. तुमचा सगळा रिपोर्ट ऑटो मार्किंग प्रॉपरली केलं तर तुमचा रिपोर्ट ओके येईल. ओके. तुम्हाला कसलाच इश्यू येणार नाही. आता बघा आपला रिपोर्ट जनरेट होतोय. टिपिक लाईन ओपन केल्यानंतर सक्सेसफुली लोड मेसेज येत नसेल तर रिपोर्ट तुमचा ट्रेसिंग जरी तुमची प्रॉपर असेल तर तुमचा रिपोर्ट जनरेट होणार नाही. सर्वांनी हे नोट डाऊन करा. सक्सेसफुली लोड मेसेज काय येत नाही. स्टेप्स दिलेले सक्सेसफुली आहेत लोड हा आता मेसेज काय येत नाही. हॅलो, स्टेप्स दिले आहेत त्याप्रमाणे जर आम्ही गेलो तर ते हा प्रॉब्लेम येणार नाही असं म्हणणं. 101%. आता मी अमलगमेशन एक बिल्डिंग परमिशन घेतलंय सर, प्लीज थोडं तुम्ही लक्षात घ्या. ओके. नॉर्मल तुमचं जर बिल्डिंग परमिशन असेल तर फक्त ते 11-12 नंबरचे स्टेप स्किप केले जाईल आणि बाकी तुमचे सगळे सेम स्टेप. ओके.
हॅलो. हा बोला. हा पराग सर. हा बोला. ती स्टेप थोडीशी थोडंसं झूम करा ना त्याला एकदा थोडंसं 5 मिनिटासाठी. करतो. 1 मिनिट. आपण जनरेटर ठेवलंय ठीक आहे. आणि माझं लॅपटॉपचं कॉन्फिगरेशन हाय नसताना त्याला टाइम लागतो. ओके, नो प्रॉब्लेम. ओके. 2 मिनिटं जनरेट झाल्यामुळे मी तुम्हाला परत झूम करून दाखवेन. तुम्ही त्याला हो. फक्त स्क्रीनशॉट करा. हो, हो. बरोबर. आणि आता लवकरच आपण जे सर्व व्हिडिओ आहेत ते YouTubeला अपलोड करणार आहोत. तुम्ही तिथून ओके. बघून तुमचं हे जे काम आहे, ओके, अच्छा. ते बघू शकता. म्हणजे येस. तुम्हाला हेल्पफुल होईल. हो ना, बरोबर. थँक यू. आता बघा सक्सेसफुली हा मेसेज आला. जनरेटिंग सक्सेसफुल. ओके. हे आलं म्हणजे तुमचं प्रॉपरली मार्किंग झालं हे पण त्याला. आणि आता बघा इथे अमलगमेशनचे जे 2 डिटेल्स आहेत ते पण इथे दिसतील. किती एरिया आहे किंवा काय हे सगळे डिटेल्स तुम्ही स्क्रुटिनी रिपोर्ट मध्ये पण सेम रिफ्लेक्ट करू. ओके. हे आपलं ट्रेसिंगचा पार्ट झालाय. ओके. अमलगमेशन विथ बिल्डिंग कलर. स्क्रुटिनी रिपोर्ट मध्ये कसे डिटेल्स येतात ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. ट्रेसिंग पार्ट जो अमलगमेशनचा तो सर्वांना लक्षात आला. येस सर. तुमच्याकडे जो अमलगमेशन विथ बिल्डिंग परमिशनचा प्रपोजल तुम्ही हे स्टेप फॉलो करा. तुमचं काम होऊन जाईल. आता बघा मी स्क्रुटिनी रिपोर्ट ओपन करतोय. तिथे तुम्हाला दिसेल की मी जे ULB सिलेक्ट केलं तिथे डिटेल्स नाव आलं. ओके. तिथे बाकी त्यांनी जो CTS नंबर वगैरे जो सिलेक्ट केला होता तो इथे आला. हे डिटेल्स आले. ठीक आहे. त्याच्यानुसार माझा टोटल प्लॉट एरिया तो आला. ओके. तो ऑटोमॅटिक तुमचा जो आहे ते येऊन जाईल. हे बघा अमलगमेशन विथ जे 2 प्लॉट आहेत त्यांचे डिटेल्स इथे आले. ओके. आता हा रिपोर्ट फेल का आला? बरोबर. हा रिपोर्ट याच्यासाठी फेल आला जेव्हा सरांनी फ्रंट एंड डाटा भरला. बेसिक FSIच्या व्हॅल्यू जिथे मी तुम्हाला एक्झिस्टिंग FSI कन्झ्युमेशन भरा असं म्हणत होतो तिथेच एक्झॅक्ट त्याच्यावरती बेसिक FSI जो आहे तो तुम्ही 207.146 हा जर भरला तर तुमचा हा रिपोर्ट ओके. ओके. हे फेल त्याच्यामुळे झालंय कारण की बेसिक मध्ये मी काहीच भरलंय. ते भरलं तर तुमचा रिपोर्ट इथे ओके. ते फ्रंट बाकी कशामुळे फेल आले त्याचपैकी UDC पर तुम्ही चेक करायचं आणि त्याला मार्किंग करायचं. ओके. हा रिपोर्टचं आपलं झालं. आता त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा पॉईंट असा हॅलो. हा बोला. मला एक याच्याशी संबंधित असं विचारायचं आहे की काही वेळेस जनरेट झाल्यानंतर ह्या ब्ल्यू कलरचे सगळे टेबल्स येतात. काही वेळेस ते व्हाईट कलरचे येतात. तर याचा काही तुमच्या ट्रेसिंगशी रिलेटेड काही चूक किंवा बरोबरशी रिलेशन आहे? त्याच्याशी काहीच रिलेटेड नाही. हे काय येतं त्याचं कारण आता मी जी ड्रॉइंग घेतली ते 2013ची ती कॅड फाईल होती त्याचा रेफरन्स घेतला. डिपेंड ऑन कॅड फाईल. हे ब्ल्यू आणि व्हाईट त्याच्यात काही इम्पॅक्ट पडत नाही. तुम्हाला व्हाईट पाहिजे असेल तुमच्या जी व्हाईट जनरेटेड झालेलं टेबल असेल ना त्यामध्ये आपली ड्रॉइंग पेस्ट करायची आणि ती ऍड करून तुम्ही जनरेट करा. तुमचं त्याच्याने काम होऊन जाईल. थँक्यू. त्याच्याने काही इम्पॅक्ट पडत नाही. ओके. ओके. हा ट्रेसिंग पार्ट झाला अमलगमेशनचा. तो आपण इथे प्लेस जो आहे प्रॉपर जागेवर प्लेस करून फायनल सबमिट करायचं. तुम्ही ह्याचे फोटो किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. येस. थँक्यू. याच्याशी संबंधित आणखी एक विचारायचं आहे मला ट्रेसिंगशी संबंधित. आता एक सर्वात महत्वाचा पॉईंट असा आहे तर जेव्हा तुम्ही याला फायनल सबमिट करतात ना तर तुम्हाला एक मेसेज येतो एरर येतो. तो एरर काय त्याचं कारण सांगतो. समजा मी याला फायनल सबमिटला घेतोय. हार्डशिप जर तुम्हाला माहिती असा मेसेज आल्यानंतर तुम्ही तुमच्या इथे जे असेल हार्डशिपवर क्लिक करणं तर तुमचं हार्डशिप मध्ये तुम्हाला हे प्रपोजल घ्यायचं असेल तर तुम्ही त्याचे जस्टिफिकेशन देणार कशामुळे ते फेल आलं ते देणार. तुम्हाला हार्डशिप मध्ये नाही घ्यायचं त्याला फक्त सेव्ह करणार. ओके. आणि त्यानुसार परत फायनल सबमिटला लावणार. आता बघा नो एरिया स्टेटमेंट फाउंड इनसाइड द सबमिशन टेम्पलेट म्हणजे काय की ही जी मी जनरेट केलेली शीट आहे त्यामध्ये माझी ही टेम्पलेट
नसल्या कारणामुळे तो मेसेज येतो. ते मॅडेटरी आहे, ते त्याच्या जागेवर पाहिजेलच. जनरेट झालेलं जे लोकेशन आहे तिथे जावी आणि मग फायनल सबमिट करा, तुम्हाला तो इश्यू येणार नाही. ओके, हा एरर नाहीये. तुमचं जनरेट झालेलं जे एरिया स्टेटमेंट आहे ते प्रॉपर त्याच्या जागेवरच पाहिजे. तुम्ही याला एडिट पण नाही करू शकत. एडिट केला असेल तरी तुमचा फायनल सबमिट होणार नाही. ओके, ते सोडून बाकीचे टेबल आपण स्केल आउट करू शकतो ना? यस, हे बाकीचे टेबल आहेत ते तुमच्या याच्यानुसार म्हणजे प्रॉपरली प्रिंट झाल्यानंतर ते दिसायला पाहिजे यानुसार तुम्ही त्याला स्केल अप करू शकता. सर काय म्हणतो की आता आपण ट्रेसिंग जे घेतले ना सगळे टिपिकल रोडवाले घेतले, म्हणजे प्लॉटला लागून रोड असतात. एखादं असं ट्रेसिंग आहे की प्लॉट मधून रोड जातोय आणि त्याचं वाइंडिंग वगैरे कसं कन्सिडर करायचं? यस, नक्की. तो जी केस असते सर की जेव्हा एखादी लँड मोठी असते त्याच्यात काय होतं, त्याच्यातून रोड गेला असतो 9 मीटरचा. 9 असेल 6 असेल काय, तर आपण काय करू काम करतो ना तिथे 6-3 मीटरचे रोड ना प्लॉट मधून गेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना छोटी छोटी घरं करायची आहेत, घरकुल योजना किंवा काय असेल, किंवा एक घर छोटस 1000 स्क्वेअर मीटरचं वगैरे 100 स्क्वेअर मीटर. तो रोड वगैरे कसा मार्क करायचा तो एकदा दाखवतो. चालेल, आपण नेक्स्ट सेशन आहे ना त्याच्यासाठी प्रॉपरली मार्किंगचं. हॅलो साहेब कंपाऊंड वॉलचं ट्रेनिंग घेतलंय का? कंपाऊंड वॉल संदर्भात ट्रेनिंग कधी घेतलंय का? हो सर, 2-3 वेळेस झालंय आपला. ओके, 2-3 वेळेस आपलं कंपाऊंड वॉलचं झालं. आम्ही घेतलेलं आहे सर, केलेलं आहे आम्ही ड्रॉइंग जे, पण त्यात लेंथ जनरेट होत नाही कंपाऊंड वॉलची, ते ऑटो जनरेट होत नाही. म्हणजे आपण ट्रेसिंग जे करतो ना कंपाऊंड वॉलचं, त्यानंतर तिथे जे लेंथ जनरेट व्हायला पाहिजे ना ती जनरेट होत नाही आहे टेबलला. तर ते त्या संदर्भात जरा शंका होती आमची. हो, त्या संदर्भात सांगतो मी तुम्हाला. लवकरात आता युट्यूबला हे कंपाऊंड वॉलची ट्रेसिंग सुद्धा टाकून देईल. आणि आपलं चॅनल असणार का साहेब कंपाऊंड युट्यूबला कुठं असणार चॅनल? मी काम करतो त्याच्यावर, तुम्हाला लवकर व्हिडिओ भेटून जाईल. आता टेम्पररी मी तुम्हाला दाखवतो की कसं मार्क करायचंय. आता बघा, आता मी तुम्हाला दाखवतो. पहिले प्लॉट मार्क करून घ्यायचं. ओके, कंपाऊंड वॉल साठी हा प्लॉट मार्क केला. त्या मार्क केल्यानंतर हे बघा, मार्क कंपाऊंड वॉल हे सिलेक्ट करायचं. त्याचा फ्रंट, रिअर, लेफ्ट, राईट सगळं मार्क करून घ्यायचं. ओके, हे मार्क केल्यानंतर त्या प्लॉटचे मार्क झालं की तुम्ही रिपोर्ट जनरेट करा, तुमचं होईल. त्याला काय अर्थ करा. कंपाऊंड वॉलची जी लेंथ जे यायला पाहिजे पेरिमीटर यायला पाहिजे कंपाऊंडचा, तो येत नाहीये ना टेबलला, कुठंच दिसत नाही. आता कंपाऊंड वॉलची जी आहे ना त्याच्यात फक्त जी हाईट असते ना कंपाऊंड वॉलची इतकी मीटरची, तेवढाच आपण टेबल मध्ये रिफ्लेक्ट केलेला आहे. तुम्हाला काय अडचण असेल कंपाऊंड वॉल बद्दल त्यात तिकीट करा, कसं ट्रेसिंग करायचं त्याचा आम्ही तुम्हाला त्याच्यात युजर मॅन्युअल ऍड करून देऊ, किंवा लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओ पण अपलोड करून देऊ. तुम्ही बघून त्याला मार्किंग करून. युट्यूबला व्हिडिओ येणार आहेत ना? युट्यूबला सगळे व्हिडिओ येतात. हो, लवकरच येणार आहेत. ओके. हॅलो हॅलो सर. हा बोला सर. क्वेश्चन अँड आन्सर आताच घ्यायचंय का? आता एक महत्वाचा सेशन राहील आपला, क्वेश्चन आन्सर घेऊ. आता काय होतंय माहिती का, पेमेंट रिलेटेड आहे. जे आरपीचे प्रपोजल असतात, आर्किटेक्ट, इंजिनियर, ग्रास पेमेंट कसं अपडेट करायचं, GRN नंबर, ते सगळ्यात महत्वाचा विषय. सर्वांनी लक्ष दिलं की याच्याने तुम्हाला काय फेस करावं लागतं ते मी तुम्हाला दाखवतो. ओके, जो आपण ग्रासने पेमेंट करतात त्याच्यात काय काय इश्यू येतो, ते कसं अपडेट करायचं ते एक्सप्लेन करेल. ते झाल्यानंतर मग आपण क्वेश्चन आन्सर कडे बघू. ओके, आता परमेश्वर सर त्यांची स्क्रीन शेअर करताय. सर्वांनी प्रॉपरली लक्ष द्या. तुमच्याकडनं जी मिस्टेक होते त्या रिगार्डिंगच आपण हे करतोय, ते व्हायला नको. तुम्हाला परत तुम्ही तिकीट करणार, नंतर तुम्हाला तिकीटला आम्ही जे तुम्हाला आन्सर देऊ त्याच्यात परत तुमचाही टाइम जातो, आमचाही टाइम वाया जातो. त्यामुळे तुम्हाला प्रॉपरली कसं करायचं ग्रास पेमेंटचं ते तुम्हाला आम्ही दाखवतो. ओके सर, स्क्रीन रेकॉर्ड साठी काय? विंडो, अल्टर आणि जी हे प्रेस केल्यावर तुमची स्क्रीन रेकॉर्डिंग होईल, किंवा विंडो, अल्टर, आर गेला तरी होतं. आता बघा, विंडो, अल्टर, आर हे प्रेस केल्यानंतर स्क्रीन रेकॉर्डिंग चालू होईल, किंवा विंडो, अल्टर, जी.
आता परमेश्वर सर स्क्रीन शेअर करतील. एक टेक्निकल पर्सनचं लॉग इन घेतले आपण. त्या टेक्निकल पर्सनच्या लॉग इनने पेमेंट करताना काय काय इम्पॉर्टंट गोष्टी लक्षात घ्यायच्या आणि कसं पेमेंट करायचं ते दाखवतो सर. सगळ्यांना स्क्रीन दिसते? हो सर. साईड डाऊन आहे. सर्वांनी हे रेकॉर्डिंग करून तुमचे जितके पण ग्रुपच राहतील त्याच्या ग्रुपला हे शेअर करा, म्हणजे सर्वांना बेनिफिट होतो. साइड डाऊन आहे सर. एक मिनिट सर, काम चालू आहे. पाच मिनिटं द्या तर चालू करताय. माझं स्क्रीन दिसतंय. आवाज येत आहे का सर्वांना? आवाज येत आहे ना? इथं लॉग इन करायचं तुमचे. आता मी तुम्हाला प्रोसेस दाखवतो. ग्रास चलन कसं अपडेट करायचं, ग्रास चलनची प्रोसेस काय करायचं आपल्याला. सर्वांनी प्रॉपरली लक्ष द्या. आपण आरपी साठी सांगतोय. आरपी साठी म्हणजे ब्रांच ऑफिस साठी जेव्हा तुम्ही एखाद्या प्रपोजलचं प्री पेमेंट किंवा पोस्ट पेमेंट भरता तर कोणती मेथड वापरायची, कशा पद्धतीने पेमेंट करायचं. ओके, सपोज हे आता मेथड दाखवतो. सोलापूर आरपीआय आहे आपली. सोलापूर आरपीआय. सोलापूर आरपीआय मध्ये आता मला ग्रासची जो प्रोसेस आहे ते मी करणार आहे. ते पाहून घ्या तुम्ही. तुमची जर प्री पेमेंट असेल प्री पेमेंट असेल तर प्रोजेक्ट व्हेरिफिकेशन मध्ये जायचं आहे तुम्हाला आणि तर प्रोसेस करायची. आता माझ्याकडे जे पेमेंट आहे ते पोस्ट पेमेंट आहे. तर पोस्ट पेमेंट साठी आपलं प्रपोजल दिसणार आहे पेमेंट स्टेटस एंट्री मध्ये. तिथं जायचं आहे. आता माझा जे प्रपोजल आहे ते लेआउट परमिशनचं आहे, म्हणजे लेआउट फायनलचं आहे. इथे लेआउट परमिशन सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर इथे लेआउट फायनल सिलेक्ट करायचं आहे. आणि इथं पोस्ट पेमेंट सिलेक्ट करायचं पेमेंट टाईप मध्ये. आपलं हे जे प्रपोजल आहे ते पोस्ट पेमेंट साठी आहे म्हणून मी तुम्हाला दाखवते. प्री आणि पोस्ट पेमेंट, प्री साठी आणि पोस्ट साठी सेम प्रोसेस आहे. फक्त तुम्हाला लक्ष द्यावं म्हणून आपण हे दाखवतो. फक्त थोडं लक्ष देऊन समजून घ्या, म्हणजे तुम्हालाही आणि ओनरलाही काही अडचण येणार नाही पेमेंट रिलेटेड. कसं काही तिकीट असे येतात की GRN नंबर CIN अपडेट होत नाही. त्याच्यानंतर काही असे चलन येतात की ते बाहेरून ग्रासच्या साईटवर जाऊन पेमेंट भरलेले असतात आणि इथं जाऊन तुम्ही ते GRN CIN अपडेट करतात. तर ते होणार नाही. ती कशी प्रोसेस करायची, काय करायचं ते तुम्हाला सर्व सांगतो. आपली जी प्रोसेस आहे, आपली जे मालक स्वतः पैसे कसे भरू शकतो ते पण दाखवा, कारण मालकाला ऍक्च्युली हे पैसे भरायचे असतात. टेक्निकल पर्सनला ते भरावे लागतात. सेम प्रोसेस आहे सर. आता बघा, हे मी टेक्निकल पर्सनची लॉग इन केलेलं आहे. जर ओनरच्या लॉग इन मधून करायचं असेल तर सेम प्रोसेस आहे. ओनरचं लॉग इन करायचं आहे. ओनरच्या लॉग इन मध्ये पेमेंट म्हणून ऑप्शन असतो. त्याच्यामध्ये ही सेम टॅब दिसणार तिथं. फक्त सेम मी जे प्रोसेस करणार आहे आर्किटेक्टच्या लॉग इनला तिथं ओनरच्या लॉग इनला जाऊन सेम प्रोसेस करायची. ठीक आहे. आता हे माझं इथं पे ऑप्शन दिसतोय. हा, हे पे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पे ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे ग्रास व्हर्च्युअल ट्रेझरी म्हणून ऑप्शन आहे. इथे क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ग्रास व्हर्च्युअल ट्रेझरीवर क्लिक करायचं आहे.
इथं तुमचं नाव येणार, इथं पेमेंट नेम. आता हे जे आहे ना इथं ते जे रिसिप्ट आपली म्हणजे जे पेमेंटचं इन्फॉर्मेशन इथं शो होईल. इथं पेमेंटचं करणाऱ्याचं नाव येणार आणि इथं चलन अमाऊंट येणार. जे काही तुम्हाला अमाऊंट जे ऑथरने डिमांड केलेली ती अमाऊंट इथं शो होणार. इथं रिसिप्ट इयर येणार आणि इथं ऑन टाइम येणार पेमेंट पिरियड. आता हे बघा हे किती अमाऊंट आहे, 3,17,470. आता ही मोठी अमाऊंट आहे. जर मोठी म्हणजे आता तुम्हाला इथं 3 ऑप्शन दिलेले आहे. एक ते इंटरनेट बँकिंग थ्रू जायचं, नाहीतर पेमेंट एक्सिस बँक काउंटर कॅश चेक, नाहीतर तुम्हाला पेमेंट गेटवे इंटरनेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड UPI. आता तुम्हाला आता याच्यात कसं आहे, जर तुम्ही इंटरनेट बँकिंग थ्रू गेले तर तुम्ही ते नेट बँकिंग थ्रू पेमेंट करणार. 5 लाखाची लिमिट आहे ते तुम्ही केलं तर तुम्हाला पुढे हे पेमेंट केल्याबरोबर ते इंटरनेट बँकिंग जर सिलेक्ट केलं तर तुम्हाला पेमेंट म्हणून मेथड येईल. पेमेंट म्हणून तुम्ही पूर्ण पेमेंटची मेथड केली नंतर तुम्हाला एक चलन जनरेट होईल बीपीएमएलची. जनरेट झाली नंतर तुम्ही ती सेव्ह करून घ्यायची. ती खूप इम्पॉर्टंट. ही पहिली मेथड. दुसरी मेथड काय आहे, पेमेंट अक्रॉस द बँक काउंटर कॅश ऑब्लिक चेक. आता याच्यात काय होतं की तुम्ही तुमची रिसिप्ट जनरेट करतात सेकंड ऑप्शनने. ती रिसिप्ट जी डाऊन बीपीएमएस थ्रू जनरेट होते ती तुम्ही ओनरला देतात. ओनर ते बँकेत जाऊन त्या अगेन्स्ट पेमेंट करतात. ही दुसरी मेथड. आणि तिसरी पण आपलं पेमेंट गेटवे जे दिले त्यांनी त्यानुसार. आता जी पहिली मेथड आहे ही तुम्ही जर केली तर तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही. इंटरनेट बँकिंग आहे त्याच्यानुसार तुम्हाला रिसिप्ट ऑटोमॅटिक जनरेट होते. जी रिसिप्ट जनरेट होते ती कशी असते ते पण दाखवते. सेकंड मेथड मध्ये सगळ्यांना प्रॉब्लेम काय येतो, आता सेकंड मेथड जी आहे त्याच्यात बँकेत जाऊन जे पेमेंट करतात ते कशा पद्धतीने ते चुकीचं अपडेट होतं ते मी तुम्हाला दाखवतो. परमेश्वर सर सेकंड ऑप्शन सिलेक्ट करा. एखादी बँक सिलेक्ट करा. सर पेमेंट केल्यावर रिसिप्ट जनरेट इंटरनेट बँकिंग थ्रू पेमेंट केल्यावर रिसिप्ट जनरेट होतच नाही. ब्लँक पेज येतं आणि त्याच्यातही सांगतो. तसं झाल्यावर काय करायचं, तुम्हाला तुमच्या नंबरवर जर तुम्ही तुमच्या लॉग इन केलं असेल तर तुमच्या नंबर GR नंबर CR नंबर येतो, टेक्स्ट मेसेज येतो. त्या नंबरचा रेफरन्स घेऊन तुम्ही ग्राहकच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही चलन डाउनलोड करू शकता. त्याच्या डिपार्टमेंट ID असेल 101%. जर तुम्हाला तिथे रिसिप्ट जनरेट झाली नाही इंटरनेट बँकिंग. ओके. आणि ओनरच्या लॉग इनने करत असणार तर तसं लक्षात घ्या की ओनरच्या लॉग इन पेमेंट केलं तर GR नंबर CR नंबर सुद्धा अपडेट ओनरच्याच लॉग इन होणार आहे. आणि ओनरला पण सुद्धा तेच इन्स्ट्रक्शन द्या की डिपार्टमेंट ID वाला चलनवरच तुम्ही पेमेंट करायचंय. ओके. आता आपण सेकंड मेथड जे परमेश्वर सर सांगताय ते प्रॉपरली बघा आणि त्यानुसारच गाईड करा. आता इथं आपण याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ऑप्शन येतो सिलेक्ट बँक. इथं बँक सिलेक्ट करायचे. जसं की आपण बँक ऑफ हे घेतलं इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया. इथं क्लिक करायचं आहे आणि इथं ॲग्रीवर क्लिक करायचं आहे. ओके. प्रोसेस फॉर पेमेंट करायचंय. आता हे आपण हे मेसेज आता याच्यात जो आहे ना तो बघा तुम्हाला GR नंबर CR नंबर तो भेटला तो तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचा. ओके. त्या स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके करा सर. ओके करायचं. आता बघा ई चलन जनरेट होतंय. आता बघा सर याच्यात चलन जे जनरेट झालं त्याच्यानुसार खाली बघा तुम्हाला डिपार्टमेंट ID दिसलं. सर्वांना डिपार्टमेंट ID दिसले का? सर्वांना डिपार्टमेंट ID दिसतं का? हो दिसते सर. दिसते सर. याचा अर्थ काय की तुम्ही आता हे जेव्हा डाउनलोड करून कॅश काउंटर म्हणजे बँकेत जाऊन पेमेंट करणार तर हे डाउनलोड करायचं. ओनरला किंवा तुम्ही जाताना पेमेंट करताना त्या बँकेचं की ह्या चलन अगेन्स्ट पेमेंट करा. हे डिपार्टमेंट ID बघा 1904 जे लास्ट मध्ये आहे त्याचा बेनिफिट आणि त्याचा यूज कुठे होतो ते मी तुम्हाला लास्ट याच्या अगेन्स्ट बँकेत जाऊन त्यांनी जर सांगितलं की तुम्ही ग्राहकच्या वेबसाईट चलन डाउनलोड करा आणि ती द्या तसं करू नका. ही आहे डिपार्टमेंट ID वाली. याच्या व्यतिरिक्त कोणत्याच चलन थ्रू तुम्ही पेमेंट करायचं नाही जर तुम्ही कॅश मेथड यूज करणार असणार तर. 1 नंबरचा ऑप्शन इंटरनेट बँकिंग करणार असणार त्याला काही अडचण येणार नाही. तुमच्याकडे CR नंबर GR नंबर येईल तुमच्याकडे. तुम्ही चलन ग्राहकच्या वेबसाईटने जाऊन ते डाउनलोड करू शकता. जे आता तुम्हाला दिसतं डिपार्टमेंट ID तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याच्याने कसं अपडेट करायचं तेही दाखवून देतो. परमेश्वर सर त्याच्यानंतर एक अजून सांगतो तुम्हाला. आता ही जे तुम्ही कॅश काउंटर चलन जनरेट केली BPMS मधून
हे जेव्हा बँकेत जातात याची पण व्हॅलिडिटी असते. ते तर बँकेवाल्याने जर बोलले याची एक्सपायर झालेली ही रिसिप्ट एक्सपायर झालेली, तर तुम्हाला तिथं जाऊन परत ही जनरेट करायची रिसिप्ट रिजनरेट करायची. जायची. काही असे तिकीट आले होते किंवा कॅश काउंटरची इथून काढली म्हणजे PPMS मधून, पण ओनरनी ही रिसिप्ट न देता जे आपली ग्रास साईट आहे त्याच्यावर जाऊन जनरेट केलेली रिसिप्ट त्या रिसिप्ट थ्रू पेमेंट केलं, तर त्याच्यामध्ये डिपार्टमेंट ID नसतो. तर एक लक्षात घ्या, हे जरी एक्सपायर झाली तर तुम्ही परत BPMS मधूनच ही चलन जनरेट करा कॅश काउंटरची. सर्वांना हा पॉइंट समजला, लक्षात आला? येस सर. कारण खूप मोठी अमाऊंट असतात, तर हे लक्षात घ्या की आपल्या BPMS थ्रू कॅश काउंटर चलन जनरेट करायचे आणि यांच्या थ्रू सर्व प्रोसेस करायची असते. एक्सपायरी टायमिंग किती असतो? 1 मंथची असते. आणि सेम आता तुम्ही जर ओनरच्या लॉगिनने करायचं म्हटलं तरी ओनरच्या लॉगिनने पण तुम्ही सेम ओनरच्या लॉगिनने जेव्हा तुम्ही करणार ना, तर आता जी मेथड दाखवली त्याच मेथडने त्यांच्या लॉगिनने ते करू शकता. ती डाउनलोड करायची, पण त्या डिपार्टमेंट ID अगेन्स्टच बँकेमध्ये पेमेंट करायचं. बँकेवाल्यांनी कितीही सांगितले की तुम्ही ग्राहकच्या वेबसाईटवरनं जा आणि ते डाउनलोड करून नवीन अपडेटेड पाठवा, त्याच्या थ्रू करणार तुमचे जे इश्यू असतात पेमेंट अपडेट होत नाही, तो त्याच्यात तुम्हाला अडचण होईल. 100 मध्ये 1 केस असते की जे ऑफलाईन चलन डाउनलोड करून ते करतात आणि सगळं त्यांना अडचणीचा भाग. ओके, आता बघा हा डिपार्टमेंट ID कुठे तुम्हाला रिफ्लेक्ट होईल ते दाखवतो मी. परमेश्वर सर, BPMS ते बाजूला लॉग इन करा त्यांचं. आणि ऑफलाईन चलन कसं असतं ते पण मी तुम्हाला दाखवतो, ज्याच्यात तुम्हाला जायचं नाही. पेमेंट मध्ये जा सर. ते परत तिथंच जायचं आपलं जे ज्या प्रपोजलचे आपण पेमेंट भरत आहे तो प्रपोजल सिलेक्ट करायचा आहे. आता बघा याच्यात आपण तिथे चलन जनरेट झालं, वरती जे चलन आहे त्याच्यात डिपार्टमेंट ID बघा बरं, त्याच्यावर क्लिक करा, अपडेट ग्रास पेमेंट क्लिक करा सर. हा, आता बघा चलनवर डिपार्टमेंट ID एक म्हणजे चलनवरचं डिपार्टमेंट ID दाखवा सर त्यांनी. चलनवर वरती 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 चलन हे बघा, ही आपली चलन मध्ये जे डिपार्टमेंट ID आहे ते आता जनरेट केलेली. हे बघा लास्टचा जो 7 नंबरचा चलन ID आहे ती आणि हे चलन ID मॅच झाली. मग तुम्ही याच्या अगेन्स्ट जेव्हा तुम्ही अपडेट करणार, ते अपडेट करताना कसं करायचं, तो डिपार्टमेंट ID आणि ह्या डिपार्टमेंट 7 नंबरच्या याला क्लिक करायचं, ऍक्शनवर त्याच्यावर क्लिक करायचं, नंतर गेट GIN नंबर जो आहे, गेट ग्रास बँक CIN नंबर त्याच्यावर क्लिक करायचं, गेट GIN नंबरवर क्लिक करायचं आणि मग त्याच्यानंतर तुमचं एक सक्सेसफुली सबमिटेड पेमेंट असा एक मेसेज. आता बघा ही मेथड GIN नंबरवर क्लिक करतो. ओनरच्या लॉगिनने जेव्हा तुम्ही पेमेंट करणार, त्यांच्या लॉगिनने जेव्हा करणार, त्यांच्या लॉगिनला पण सेम प्रोसेस फॉलो करायची. आणि इथे हे केल्यानंतर बघा एक ठिकाणी सक्सेसफुली अपडेट झालं, दुसऱ्या ठिकाणी जेव्हा अपडेट होईल जेव्हा त्यांनी पेमेंट केलं असेल तर ऑटोमॅटिक तो CIN नंबर जनरेट होईल आणि त्यानुसार इथे तुम्हाला सबमिटेड म्हणून ऑप्शन येईल, सक्सेसफुली सबमिट होईल. ही एक मेथड आहे, ह्या मेथड नुसारच जायचं. नेट बँकिंग केलं असेल तर ते तुम्हाला ऑटोमॅटिक CIN नंबर जे असेल त्याच्यावर तुम्ही चलन डाउनलोड करू. हे सर्वांना लक्षात आलं? आता आर्किटेक्ट आणि ओनर लोक ऑफलाईन चलन डाउनलोड करून कसे प्रोसेस करतात, जी रॉंग मेथड आहे तेही मी तुम्हाला दाखवतो, त्या मेथडने जाऊ नका. परमेश्वर सर बघा एक सर, आता जेवढे इथे डिपार्टमेंट ID दिसतात तुमचे जे चलन प्रॉपरली सक्सेसफुली पेड झालेले आहे त्या रिसिप्ट जे चलन आहे त्याच्यावर जो डिपार्टमेंट आहे त्याच्यावर क्लिक करून हे अपडेट करायचे तुम्हाला. ओके, आलं लक्षात आहे सर्वांना? हॅलो हॅलो, सर्वांना हे लक्षात आलं? आता ऑफलाईन कसं ते पेमेंट करतात, जी मेथड यूज नाही करायची, रॉंग मेथड जी मी तुम्हाला तेही दाखवतो. आर्किटेक्ट आणि ओनर जे आहेत त्यांनी फक्त ते लक्षात ठेवा की हे मेथड वापरायची नाही. ग्राहकच्या वेबसाईटला जा.
ग्रास वेबसाईटवर रिसिप्ट सिस्टीम अकाउंट पे विदाउट रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक करतात. आता याच्यात तुम्ही डिपार्टमेंट आयडी टाकतात, डिपार्टमेंट जे असेल ते, आणि ओके हे रिसिप्ट आली, या डिटेल्स भरतील ते ऑफलाईनचे हे करू नये, पण दाखवतील काय. आता बघा हे मी चलनची जे ग्रासची प्रोसेस आहे मी दाखवत आहे. डिस्ट्रिक्ट घेतात, त्याच्यानंतर ऑफिसचं नेम घेतात, त्याच्यानंतर इथं स्कीम मध्ये अदर आयटम्स घेतात आणि एन्युअली त्याच्यानंतर हे इथं अमाऊंट टाकतात. टोटल अमाऊंट इथं ओनरचं नाव वगैरे टाकतात ते XYZ, मोबाईल नंबर टाकतात. इथं रिमार्क मध्ये ते त्यांचं हे त्याच्यानंतर तिथं ऑप्शन असतात त्यांना पेमेंट करण्याचे. सेम आपले जे BPMS मध्ये ऑप्शन येतात ना ते सेम ऑप्शन येतात, आणि इथून जाऊन पेमेंट केलं तर ते आपल्या BPMS मध्ये एक्सेप्ट होत नाही. मग त्याच्यात काय करतात ते बँकेवाले सांगतात की कॅश, आणि याच्यात जा बरं सेकंड ऑप्शन, इथून ते मॅन्युअली डाउनलोड करतात. किंवा इंटरनेट बँकिंगने जे केलं तरी शेवटी तो व्हॅलिड नाही राहणार. ते ऑफलाईन वाला जे तुम्ही करतात काही ऍक्टिव्हिटी, त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम होतो. आता बघा एक चलन खाली 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 लास्ट ऍग्री, हे बघा इथे आता चलन जनरेट झाली. आता याच्यात बघा तुम्हाला डिपार्टमेंट आयडी दिसतंय, इथे डिपार्टमेंट आयडी नाही, आणि तुम्हाला BPMS मध्ये जे पेमेंट जे सक्सेसफुली अपडेट करायचे GRR नंबर ते डिपार्टमेंट आयडी मागतं. तुम्ही इथून पेमेंट करणार, जितकंही तुमचं पेमेंट असेल तो तिथे कॅच होणार नाही तो आयडी, त्यामुळे ते तुमचं प्रपोजल सबमिट पण होणार नाही. प्री पेमेंट साठी असो की पोस्ट पेमेंट साठी असो, हे ऑफलाईन चलन. जिथे डिपार्टमेंट आयडी नसेल ते ऑफलाईनच चलन. त्यासाठी आम्हीही काही करू शकणार नाही, तुमचेही हाल होते. सगळ्यात महत्वाचं आहे यासाठी तुम्ही तिकीट पण रेज म्हणजे तिकीट आल्यानंतर पण आम्ही काही करू शकत नाही. कारण हे बघा ना इथं तुम्हाला सर्व गोष्टी आता प्रॉपरली सांगितलेलं आहे, असं मिस्टेक करू नका. इथं बघा हे चलन मध्ये डिपार्टमेंट आयडी शो झालेला आहे, कारण हा आपण BPMS मधून जनरेट केलेला आहे, आणि हे आपण ग्रास साईट वरून जनरेट केलेले चलन आहे. हे सर्वांना लक्षात आलं प्रॉपरली? हो सर. हा, तुम्ही बँकेवाल्यांनी जर सांगितलं की तुमची ती चलन एक्सपायर झाली तर तुम्ही तुमच्या BPMS मधूनच जा, तिथून व्हॅलिड डिपार्टमेंट आयडी वाली चलन डाउनलोड करा, ती ओनरला द्या. ओनरच्या लॉगिनने जरी गेले तरी त्यांना तेच मेथड दाखवा. ते ग्रासच्या वेबसाईटला जाऊन तसं करू नका. नेट बँकिंगने जर तुम्ही पेमेंट तुमच्या लॉगिनने करणार असणार तर तुम्ही म्हणा की चलन जनरेट झाले नाही, तर नेट बँकिंगने करताना मग GR नंबर येतो टेक्स्ट मेसेज, तिथून तुम्ही चलन डाउनलोड करू शकता. डिपार्टमेंट आयडी असणं कंपल्सरी आहे. ओके, आपले 2 टॉपिक होते. त्याच्यामध्ये असं आहे पुढे तर ग्रास व्हेरिफिकेशन पेंडिंग म्हणून मेसेज दाखवतो त्याच्यामध्ये, ते डिपार्टमेंटनं करावं लागतं. ते आपल्याला जाऊन सांगावं लागतं, तेव्हा ते होत नाही. असा विषय होत नाही ऑथॉरिटी कडे. हा सर, तुम्ही जे म्हटले कशासाठी ऑथॉरिटीच्या लॉगिनला म्हणताय?
हा म्हणजे पेमेंट झाल्यानंतर सगळं जनरेट झालं, सगळं झालं, पण त्यानंतर ग्रास व्हेरिफिकेशन पेंडिंग म्हणून राहतं आणि ते टाउन प्लॅनिंग ऑफिसनं व्हेरीफाय केल्याशिवाय ते पुढे काही होतच नाही पुढे काही. सर आता जे तुम्हाला मी दाखवलं त्यांना ना प्रोसेस जिथे, सर एक मिनिट, तुम्हाला मी जी प्रोसेस दाखवली ना, प्री पेमेंट साठी राहू का पोस्ट पेमेंट साठी राहू, आरपी साठी, जेव्हा तुम्ही ज्यान नंबर सीआर नंबर तुमच्या लॉगिन अपडेट करणार सक्सेसफुली येणार, तर ते तुम्हाला मेसेज काय येतो ते पण दाखवतो. टेक्निकल पर्सनचं लॉगिन आहे ना तिथे बाजूला दाखवतो. नाही, त्याच्यासाठी फॉलोअप करावा लागतो, मग व्हेरिफिकेशन करा म्हणून असा विषय आहे. एक मिनिट बघा, मी एक प्रपोजलच दाखवतो प्रिव्हियस पेमेंट स्टेटस. तुम्ही प्रॉपरली तुम्ही जीआर नंबर सीआर नंबर जो अपडेट करणार ना सर, तुम्हाला तिथे 2 हॅलो, एक मिनिट सर, एक मिनिट सर, मी खूप वेळाचा वेट करतोय, त्यासाठी थांबलो तुम्ही माझा प्रॉब्लेम सांगण्यासाठी. 2 मिनिट सर, फक्त सरांचं ते डाऊट होतो. मला जायचं थोडं बाहेर. हे बघा, आता बघा सर, तुम्हाला जर अप्रुव्हल पेंडिंग येत असेल म्हणजे काय, तुम्ही जीआर नंबर सीआर नंबर प्रॉपरली अपडेट केलाय आणि ऑथॉरिटीच्या लॉगिनला पेमेंट डिफेस साठी पेंडिंग आहे, तुम्ही ऑथॉरिटीना कॉन्टॅक्ट करून त्यांना फक्त पेमेंट डिफेस करायला हवा. ते झालं की तुमचं प्रपोजल प्री पेमेंट असेल तर प्रपोजल इनवर्ड होईल, आणि प्रपोजलचं पोस्ट पेमेंट असेल तर तुमचं ते अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला डिफेस झालं ऑथॉरिटी लॉगिनला की तुमच्याकडे डीएससी आणि ओनर ई-केवायसी साठी रिफ्लेक्ट होऊन जाईल. सर माझं अप्रुव्हल पेंडिंग आहे, पेमेंट झाल्यानंतर ती जी प्रोसेस आहे ना ती होत नाही ते, आणि त्यात आम्ही काय आम्हाला लक्षात येत नाही ते काय चालू आहे ते. हॅलो, हा बोला. माझं ग्रास पेमेंट केलेलं आहे मी, आणि अथॉरिटीने ते डिफेस पण केलेलं आहे, तरी पण मला अप्रुव्हल पेंडिंग असा एरर येतोय. अप्रुव्हल पेंडिंग म्हणून येतोय का? हा, आणि अथॉरिटीच्या लॉगिन मध्ये बीपीएमएस ला ते चलनच दिसत नाही. सर कधी कधी म्हणजे प्रपोजल शो होतं का त्यांच्या लॉगिनला डिफेस साठी? नाही ना, डिफेस म्हणजे त्यांनी ग्रास वरून केलेला आहे आणि बीपीएमएस वरती त्यांना ते दिसत नाहीये प्रपोजल. ग्रास वरून केलेलं आहे सर. आता जे आम्ही जे मेथड सांगितलेले ना त्यांच्या तसे तुम्ही केलेले आहे का प्रोसेस? नाही, माझी प्रोसेस बरोबर आहे. माझ्याकडून त्यांच्याकडे पेमेंट गेलं ना तर त्यांनी काय करतात, पहिला ग्रासवर डिफेस करतात आणि त्याच्यानंतर परत बीपीएम ते अपडेट करतात ते. सर आपल्या त्यांच्या पेमेंट रिसिव्ह ज्या म्हणजे ऍडमिन मधून ज्याला राईट दिलेले आहे पेमेंट रिसिव्हंट्री, त्यांच्या लॉगिनला प्रपोजल शो होतो. तर शो झाल्यानंतर त्या प्रोजेक्टला जाऊन ते व्हेरीफाय करतात. व्हेरीफाय झाल्यानंतर डिफेस करतात. बरोबर आहे की, पण त्यांच्या लॉगिनला ते प्रपोजल दिसत नाही हो. मग सर एक तिकीट रेस करून माझा पण सेम इश्यू झालेला. तिकीट टाकलेलं आहे सर, तिकीट टाकलेलं आहे माझं 82,470 तिकीट नंबर आहे. एक मिनिट नोट डाऊन करून घेतो. काय होतं, ऑथॉरिटीना पेमेंट रिसिव्ह एंट्रीचे राईट्स जर तिथे अपडेट नसेल झालेलं त्यांनी ऍडमिन मध्ये, तर ते त्यांना दिसत नाही.